जय श्रीराम. सर्वप्रथम आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि उपस्थित मान्यवर कोण आहेत हे तर मी तुम्हाला सांगण्यापेक्षा म्हणजे कसं आहे की तुम्ही तुमच्याच गावातले सगळे एकमेकांना ओळखतात. उगाच औपचारिकतेत फालतू वेळ घालवण्यात अर्थ नाही. उपरा मी आहे इथं, मी बाहेरून आलो आहे, मी सचिन पाटील, मी माझा परिचय देतो. तर मला ज्यावेळी समजलं की मला इथे शिवेगावामध्ये शिवजयंतीनिमित्त व्याख्यानासाठी बोलावण्यात येत आहे. यावर्षी किंवा गेल्या 2-3 वर्ष झाले, आता ते 2-3 वर्ष तर कोरोनाचे होते, 2 वर्ष गेली, पण त्या आधीपासून मी व्याख्यान द्यायचं टाळतोय गावात जाऊन किंवा कुठं कोण्या व्यासपीठावर जाऊन. त्याला भरपूर कारणं आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे की हा माझा व्यवसाय नाही आहे. मला सुद्धा इथं येण्यापूर्वी विचारलं की बाबा तुम्ही मानधन किती घ्याल, तर मी म्हटलं बाबा पेट्रोलचं द्या. आधी मी ते पण घेत नव्हतं, पण आता पेट्रोल खूप महाग झालं आहे. स्वतःच्या खिशातून पैसे टाकून कुठं बोंबलत फिरायचं आपण. कारण की काय आहे ना की शिवरायांवर माझी उपजीविका चालत नाही, तर शिवरायांवर अख्ख्या उभ्या देशाची उपजीविका चालते, लक्षात घ्या. पण त्याला काय उदरनिर्वाहाचं साधन बनवणं हे आमच्या तत्वात बसत नाही. धर्म हे तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन नसते. धर्म रक्षिती रक्षिता. तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म आपोआप तुमची रक्षा करतो. या तत्वज्ञानावर आम्ही चालतो. पण ह्या गावात यायचं कारण असं होतं की मला जेव्हा मला फोन आला इथे की तुम्हाला इथे यायचं आहे, तर मी विचारलं की बाबा इथली पार्श्वभूमी काय आहे. सावरकरांचं नाव ऐकून तर मी पहिल्यांदा तयार झालो आहे. आणि दुसरी गोष्ट की इथं मोहन शेटे सरसुद्धा गेले कित्येक वर्ष भाषण करत आहेत, म्हणजे इथे एक चांगला वातावरण निर्मिती झालेली आहे हे मला समजलं. इतर ठिकाणी व्याख्यानाला न जायचं माझे कारणं पण तेच असतात. एका मोठ्या व्यासपीठावर मी एकदा व्याख्यान करायला गेलो होतो. फार मोठी म्हणजे मंडळी तिथं आलेली होती. माझं तिथं व्याख्यान होतं, म्हणजे शंभूराजांची जी मालिका होती त्या मालिकेतली मंडळीसुद्धा तिथे आलेली होती. स्टेजवर मोठी माणसं होती. तिथं मोठमोठ्या लोकांमध्ये माझं नाव तिथं छापलेलं होतं. पण तिथं गेल्यावर मला फार वाईट अनुभव आला होता. तिथं गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की मी स्टेजवर पायरी चढलो, पहिली पोलिसांची नोटीस माझ्या हातात आली की इथं काहीतरी वादग्रस्त बोलू नका. माझं बोलणं बऱ्याचदा प्रशासनाला वादग्रस्त वाटतं. वादग्रस्त ते बोलणं वाटत असतं जे सत्य असतं. खरं असलं की ते वादग्रस्त होऊन जात असतं. दुसऱ्यांदा स्टेजवर गेल्यानंतर आयोजकांच्या मनात सुद्धा भीती आली आणि आयोजक सुद्धा मागून माझं शर्ट उडायला लागले की पाटील तो विषय घेऊ नका, पाटील हा विषय घेऊ नका. तो माझा एक वाईट अनुभव होता. तेव्हा मी ते लवकर भाषण गुंडाळलं आणि ठरवलं की बाबा एवढ्या मोठ्या व्यासपीठावर जायचं नाही जिथे लोक स्वतःला चमकून घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित करत असतात. काय असते ना, गावातले शर्ट कडक इस्त्री केलेली 4 लोक असतात, त्यांना पुढच्या इलेक्शनला उभं राहायचं असते. मग ते काय करतात की बाबा असे व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करतात आणि कुठलाही लोक दुखावू नये, कोणाला वाईट वाटू नये, अमुक धर्माचा व्यक्ती दुखावला जाऊ नये, अशा पद्धतीचा ते वक्ता बोलावतात. आणि तो वक्ता आता थोड्या वेळा अगोदर आमच्या त्या वक्त्याबद्दल बोलणं झालं. सध्या आमदार आहे तो. त्याची एक पद्धत होती, त्याच्यासोबत मी म्हणजे माझा खूप जुना परिचय आहे. त्याची एक पद्धत होती, कुठल्या गावात जर का व्याख्यान करायला जायचं असलं तर पहिले विचारायचं की त्या गावामध्ये कुठल्या जातीची मेजॉरिटी आहे. म्हणजे त्या गावात गेल्यानंतर पहिले त्या जातीला कसं खुश केलं जाईल. एकदा एका गावामध्ये तेली समाजाची मेजॉरिटी होती. ते भाषण आजही यूट्यूबला उपलब्ध आहे. भाऊ 20 मिनिटं फक्त तेली समाजावर बोलला. जगनाळे महाराज तेली समाजाचे त्या दिवशी पहिल्यांदा मला समजलं. त्याच्या अगोदर मला जगनाळे महाराजांची जात माहीत नव्हती, ज्यांनी तुकोबांच्या गाथा लिहून काढल्या. परत तुम्हाला कल्पना असेलच, तिथे संप्रदायातील लोक असतील. त्या दिवशी मला पहिल्यांदा समजलं म्हणजे बाबा तिथं गेल्यानंतर कुठल्या आयोजकाची काय जात आहे, तिथल्या लोकांची काय जात आहे, तिथल्या लोकांना मी कसा खुश करू शकतो आणि मला पुढे पाकिट कसं चांगलं भेटल, मी माझा स्वतःचा रेट कसा काय वाढवत जाऊन, या पद्धतीचे व्याख्याते असे आता पेव फुटलं अशा व्याख्यात्यांचं. त्यामुळे मी काय ठरवलं की बाबा ह्या बाजार बुणग्यांमध्ये मला जायचं नाही. तुम्हाला आतापर्यंत व्याख्यात्यांची कशी सवय असेल की कदाचित मोठमोठ्यानं बोंबलणाऱ्या व्याख्याते आले असतील. म्हणजे मोहन शेटे सरांचे याची पार्श्वभूमी असल्यामुळे मी इथे आलो. मी शेटे सरांना खूप मानतो, सगळेजण आपण मानतो. मी त्यांच्याबद्दल बोलत नाही किंवा तशा व्याख्यात्यांबद्दल बोलत नाही. पण आजकाल जे व्याख्याते आलेले आहेत की त्यांची कदाचित तुम्हाला सवय असेल किंवा तुम्ही पाहिलं असेल, पण तशातला मी नाही. मी तुम्हाला मनोरंजन तुमचं करणार नाही. काय झालं की कीर्तनकार लोक आलेत आजकाल. कीर्तनाचं जी गादी असते ती नारदाची गादी असते आणि प्रवचनाची गादी ही व्यासांची गादी असते. तर नारदाच्या गादीवर जी थेरं आजकाल चाललेली आहेत तुम्ही पाहिलं असेल कीर्तनाच्या नावाखाली. कीर्तनकार सुद्धा लोकांचं मनोरंजन करतायत, कारण की त्यांना पुढचं कीर्तन भेटलं पाहिजे ना. मी तुमचं मनोरंजन करायला इथं आलेलो नाही. तुमच्या डोक्यामध्ये आग पेटवायला मी इथं आलेलो आहे. तुम्ही उद्विग्न झाले पाहिजे, तुमच्या मनामध्ये विचार आला पाहिजे, तुम्ही पेटून उठले पाहिजे, याच्यासाठी मी आलेलो आहे.
उगाच लोकांना खळखळवून हसवायचं असेल ना तर महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाचा कार्यक्रम असतो, चांगला असतो, तो पाहत चला. माझ्यासारख्या लोकांची तिथं गरज नाही आहे. तर मी तुम्हाला एक छोटासा अल्पसा परिचय दिला की मी तुम्हाला हसवणारा वक्ता नाही, मी तुम्हाला विचार करायला लावणारा वक्ता आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो. आजचं जे निमित्त आहे त्या निमित्तावर आपण बोलूया. आज महाराजांची जयंती तिथीनुसार. आता तिथीनुसार म्हटलं की तारखेनुसार आणि तिथीनुसार हा सगळ्यात पुढे डोळ्यासमोर येतो. याच्यावर माझ्याजवळ एकच उत्तर आहे की अलीकडे राज ठाकरेंनी सुद्धा तेच उत्तर दिलं की बाबा ज्या पद्धतीने हिंदूंचा सण महाशिवरात्रीची तारीख असते का, होळीची तारीख असते का, दिवाळीची तारीख असते का, ते तिथं असतात ना. त्याच पद्धतीने महाराजांची जयंती आमच्यासाठी सण आहे, आमचा उत्सव आहे, आमच्यासाठी एक धार्मिक उत्सव आहे आणि तो तिथीप्रमाणे साजरा झाला पाहिजे. हे त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे. दुसरे कारण म्हणजे ज्या राजाने राजगादीवर येण्यापूर्वी किंवा आल्याबरोबर राज्यभाषा कोश तयार करून घेतला. राज्यभाषा कोश का तयार करून घेतला? कारण की माझ्या राज्याचा कारभार माझ्या भाषेत चालला पाहिजे. माझ्या मराठीची बोलू कौतुके परिमळाचे ही बीटमुळे अमृतातेही जिंकेल पैजा, ज्या मराठीचा गोडवा माऊलींनी गायलेला आहे, ज्या माऊलींनी मराठीबद्दल इतक्या चांगले शब्द वापरलेले आहेत. स्वतः प्राकृतमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये माऊलींनी गीतेचं भाषांतर टीका केली, ज्याला आपण ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका म्हणून आज आपण देव्हाऱ्यात ठेवतो. मुळात तो देव्हाऱ्यात ठेवायचा ग्रंथ नाही आहे. भावार्थ दीपिका देव्हाऱ्यात ठेवायचा ग्रंथ नाही आहे, तो आत्मसात करायचा ग्रंथ आहे. खुर्चीवर बसून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर चालेल, पण रोज देवासमोर बसून जर का तुम्ही आत्मसात करू शकत नसाल तर त्याला काही अर्थ नाही. तर ही मराठी, या मराठीमध्ये ज्या राजाने सर्वप्रथम राज्यभाषा कोश तयार करून घेतला आणि राज्याचा कारभार मराठीत चालवावं याच्यासाठी जे राजे प्रयत्नरत होते, त्या राजांची जयंती आम्ही परंपरेनुसार तिथीनुसार का साजरी करू नये? का आम्ही इंग्रज आळलेलं व्हावं? का आम्ही इंग्रजांच्या पावलावर पाऊल ठेवावं? दुर्दैवाची गोष्ट आहे, कॉन्व्हेंटचं राज्य आलंय. कॉन्व्हेंटला मी नावं ठेवतो याचा अर्थ असं नाही की तुमची मुलं कॉन्व्हेंटमधून पटापटा काढून घ्या. माझं म्हणणं आहे कॉन्व्हेंटची मानसिकता बदला. तुम्ही महाराष्ट्रात राहताय साल्यांनो, मी इथं भगिनी महिला वर्ग भरपूर प्रमाणात आलेला. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, एका घरी अत्यंत दयनीय अवस्था बघितली मी. एक लहानसा मुलगा होता, तो त्याच्या आईला म्हणत होता, मम्मा मला ॲपल कट करून दे. त्याच्या आईला वाटलं माझं पोरगं काय चांगलं इंग्रजी बोलतो. इंग्रजीची मराठी दोन्हीची आयमाय केली त्याने. पूर्ण इंग्रजीत माग, नाही तर आई मला सफरचंद कापून दे म्हटलं तर कोणतं तुमच्या बापाचं जात आहे? तोडकी मोडकी का होईना माझा मुलगा इंग्रजी बोलला पाहिजे. इंग्रजीबद्दल माझं एकच म्हणणं आहे, इट इज नथिंग बट जस्ट अ ब्लडी लँग्वेज. ती फक्त एक भाषा आहे. इफ यू डू नॉट नो इंग्लिश, इफ यू डू नॉट अंडरस्टँड इंग्लिश, इट ओनली मीन्स दॅट यू अंडरस्टँड और यू नो एनी अदर लँग्वेज. तुम्हाला जर का इंग्रजी येत नाही त्याचा फक्त एवढाच अर्थ आहे की तुम्हाला दुसरी कोणती तरी भाषा येते. इंग्रजीचा जो बागुलबुवा झालाय ना, ते इंग्रजीच्या भाषेसोबत जे इंग्रजी संस्कार आमच्या मुलांमध्ये घुसलेत, ते तिथं सगळे आपण माती खातोय. काय होतंय ना, माझ्यासारखा एक कर्मठ परंपरावादी माणूस दिसला ना की जो धोतर नेसून आलाय, तो तुम्हाला दुसरं काय सांगणार आहे, तो त्याच्या परंपरेची पिपाणी वाजवणार आहे तुम्हाला असं वाटते. पण माझी परंपरा काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. त्या देशामध्ये, युरोपामध्ये थंडी पडते. थंडी पडल्यामुळे त्या लोकांनी काय केलं की तिथला एक औपचारिक पोशाख कसा असावा की बाबा जो ऑफिसमध्ये सुद्धा चालेल, तर तो जाड कपड्याचा असावा ही त्यांच्या डोक्याची कल्पना होती. तर त्यांनी सूट घेतला. आज आमचा नरदेव गरमीनं मरतोय तिकडे, पण तो 3 पीस सूट काढत नाही. त्याचं पहिली डिमांड असते की बस्ता फाडायचा असेल तर मला 3 पीस घालायचा आहे. अरे तिथलं वातावरण कसलं, इथलं वातावरण कसलं. त्यांचा शहाणपणा आणि आमचा मूर्खपणा. आज आम्ही सुद्धा सगळीकडे काय बोंबा मारत फिरतोय माहिती आहे का? त्यांचे कपडे घालून आम्ही परिधान करून फिरतोय. अरब बघा, त्यांनी त्यांची संस्कृती सोडली नाही. कोट्यावधी रुपये आहेत त्यांच्याकडे, पण ते आजही त्यांच्या पारंपरिक पोशाखात आपल्याला दिसतात. तुम्हाला प्रगती करण्यासाठी तुमचा पोशाख सोडावा लागतो, ही मानसिकता आली कुठून? सर्वप्रथम आपण हा विचार करायला पाहिजे. हे कोण शिकवलं आम्हाला की बाबा हे सोडावं लागतं, ते सोडावं लागतं, त्याला आधुनिकीकरण म्हणतात, त्याला आधुनिकीकरण म्हणतात, याचा अर्थ आम्ही पुरोगामी झालो, याचा अर्थ आम्ही प्रगत झालो. अरे त्यांचं साहजिक आहे, ती लोक 8-8 दिवस आंघोळ करत नाही. माझा मित्र आहे नेदरलँडचा, तो तिथून इथे आलाय, इथं सुद्धा त्याची 30 सवय 4-5 दिवसांना आंघोळ करतो. आमचे मित्र आहे तिथं संजीव, त्यांना माहित आहे काय तिथली सवय पडली ना, तिथं थंडी असते प्रचंड. आता तिथली लोक आंघोळ करत नाही, तुम्ही खरकडे राहणार काय 8-8 दिवस? तिथल्या लोकांसाठी जे जे योग्य होतं त्या लोकांनी तिथली परंपरा तशी जोपासली. आमचा घाम गळतो इकडे, आम्ही गाडीत एसी लावून बसतोय, तरी सुद्धा आम्हाला सुती किंवा खादीचे कपडे घालायचे नाहीत. माझी असा आग्रह नाही की तुम्ही सगळेजण काही धोतर नेसून फिरा, पण माझं म्हणणं आहे की आम्ही ह्या गोष्टी का सोडल्यात?
आम्ही शिवजयंती तिथीनुसार का साजरी करावी, इथूनच सगळ्या परंपरांचा बेस तयार होतो की तिथी माझी आहे, तारीख त्यांची आहे, मराठी माझी आहे, इंग्रजी त्यांची आहे. मला हे म्हणणं नाही की तुम्ही त्यांचा द्वेष करा, पण माझं हे म्हणणं आहे की तुम्ही स्वतःचा अभिमान बाळगा. एकादशीच्या बद्दल तुकोबांनी खूप छान लिहिलंय आणि शिव्या घातल्या जे एकादशी करत नाही त्यांना. मग एकादशीचं काय महत्व आहे? तुम्ही म्हणाल की एक बाई होती, आता थोड्या वेळा अगोदर त्या बाईचं नाव निघालं आज इतक्या पवित्र व्यासपीठावरून. व्यासपीठ म्हणतो आपण, व्यासांचं हे असतं हे. त्या बाईचं नाव घेणं मला तोंडात घ्यावंसं वाटत नाही, आपला मगाशी विषय झाला. ती बाई म्हणते पोटाला खा, उपास करू नका, साबुदाण्याने कॅन्सर होतो. ऐकलं असेल तुम्ही ते भाषण. आई बसली, उपवास करतात लोक. उपवासाचं काय महत्व आहे तुम्हाला माहित आहे का? उपवासाचं काय महत्व आहे हे तुम्ही जर का घरी गेले, कोणाला ज्याला कोणाला गुगल वापरता येत असेल ना, त्यांनी गुगल करा ऑटोफिजी काय असतं. ऑटोफिजी शरीरामध्ये जेव्हा तुमच्या सेल्समध्ये काही सेल म्हणजे पेशींमध्ये तुमच्या काही वेस्ट पडलेलं असतं, जो उपयोगात न आणलेला पदार्थ तुमच्या सेलमध्ये पडलेला असतो, तो उपयोगात आणून सेल रिज्युनेशन करण्यासाठी आणि चीर करून राहण्यासाठी ज्याला इंटरमिजिएट फास्टिंग म्हटलं जाते किंवा जे खूप कालावधीसाठी उपाशी राहणं म्हटलं जाते 16-16 तासाचं, ते खूप गरजेचं असतं तशासाठी. आणि जेव्हा हे इंग्रज आम्हाला लिहून कुठून तरी सांगतं की बाबा त्याला ऑटोफिजी म्हणतात, मग आम्ही जर का उपवास करायला लागतो तर मग आम्ही शहाणे असतो. पण तुकोबांनी जेव्हा सांगितलं की बाबा 15 दिवसातून एकदा उपाशी राहायला पाहिजे, तर मग ते गाथा वाचणारे धोत्रवाले येडे असतात. गायत्री परिवाराच्या कार्यक्रमामध्ये एकदा राजीव दीक्षित गेले होते आणि गायत्री परिवाराच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बा नासानं हे सिद्ध केलं आहे, अमुक एका वैज्ञानिकाने ते सिद्ध केलं आहे, तमुक एका वैज्ञानिकाने ते सिद्ध केलं आहे. हे सगळं सांगून झाल्यानंतर राजूभाईंचं भाषण आलं. राजूभाईंनी गायत्री परिवाराला खूप त्याच्यासाठी काय म्हणू आपण त्यांचं खूप झोडपून काढलं की तुम्हाला प्रत्येक वेळी इंग्रजांनी हे सिद्ध केलं, इंग्रजांनी हे सिद्ध केलं हे सांगायची का गरज पडतीये? इंग्रज एवढे शहाणे झालेत का? नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावका न चैनम क्लेद यंतापो न शोषेती मारुता. एनर्जी नेदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. हे जास्त चांगलं वाटतं आम्हाला. दोन्हीचा अर्थ एकच आहे, लक्षात घ्या. पण एक अल्बर्ट आइन्स्टाईनने म्हटलंय आणि एक भगवद्गीतेमध्ये लिहिलंय. मुळात तुमचा धर्म तुमच्यापर्यंत कशा पद्धतीनं आलाय, तुमचा धर्म तुमच्यापर्यंत कशा पद्धतीनं मांडला गेलाय, इथंच आम्ही सगळं चुकलोय. कारण की आमची कीर्तनकार कीर्तनाच्या ऐवजी मनोरंजन लोकांचं करायला लागलेत. आमचे व्याख्यानकार लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण करण्याच्या ऐवजी त्यांचं मनोरंजन करायला लागले, त्यांच्या जाता बघायला लागले, त्यांच्या कुठल्या तरी म्हणजे विशिष्ट धर्माचे लोक. मुसलमान किती होते शिवाजी महाराज सैन्यात? 57%. तोच व्याख्यानकार व्याख्यान देत फिरतो की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 57% मुसलमान होते आणि मराठी काय गवत उपटत होते का तेव्हा? अरे जर का शिवाजी महाराजांच्या सैन्यात 57% मुसलमान होते तर तुमच्यातला एखादा माणूस उभा राहायला पाहिजे, म्हणायला पाहिजे हो साहेब दाखला द्या, पुरावा दाखवा, आम्हाला ऐतिहासिक संदर्भ द्या. तुम्हाला ऐतिहासिक संदर्भ न देता सुद्धा तुम्हाला शिवाजी महाराजांच्या जीवनात इतक्या काही काही गोष्टी सांगितल्या जातात. सगळे व्याख्याते तसेच झालेत, एक जात एका माळीचे. काहीच्या काही तुम्हाला महाराजांच्या नावानं शिकवल्या जात आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे अलका कुबरचा माहेरची साडी चित्रपट करून टाकला या लोकांनी. शिवाजी महाराज फार उदार मतवादी होते. शिवाजी महाराज ह्यालाही जवळ घ्यायचे, शिवाजी महाराज त्यालाही जवळ घ्यायचे. मरणांती वैरानी शिवाजी महाराजांनी स्वतःच्या शत्रूच्या मुलाला सोडून दिलं, अफजल खानच्या पोराला सोडून दिलं म्हणतात ना. शिवाजी महाराजांनी म्हणते अफजल खानच्या मुलाला सोडून दिलं आणि आपण म्हणतो सोडून दिलं असते महाराज. अरे असं जर का त्यांनी शत्रू सोडून दिले असते तर महाराज राजे झाले नसते. शिवाजी महाराजांनी त्याच्यावर रहम केला नाही, तो तिकडे त्या प्रतापराव मोरेसोबत पळून गेला होता. त्याच्या मागे सैन्य पाठवलं शिवाजी महाराजांनी. जेव्हा कोणी म्हणते की शिवाजी महाराजांनी शत्रूच्या सैन्याच्या मुलाला सोडून दिलं तेव्हा त्याला म्हणायचं कागद दाखव. आज महाराजांच्या नावावर तुम्हाला शंड बनवण्याचं कारस्थान चाललंय. शिवाजी महाराज यांचे शत्रू नव्हते, शिवाजी महाराज त्यांचे शत्रू नव्हते, शिवाजी महाराजांनी अमुक एक केलं, शिवाजी महाराज कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्हाला सांगितली जाते. आजकाल एक नवीन पद्धत आलेली आहे. शिवाजी महाराज म्हणते ब्राह्मणांचे शत्रू होते. आपल्याला सांगितलं ते ब्राह्मणांचे शत्रू होते आणि त्या ब्राह्मणांच्या आडून सांगितलं की धर्माचे शत्रू होते. जसं की मी एक मेसेज वाचला होता, त्याच्यावर असं लिहिलं होतं की शिवाजी महाराज धर्म मानत नव्हते. कशावरून? तर म्हणजे शिवाजी महाराजांनी जास्तीत जास्त लढाई अमावस्येला केल्या. म्हटलं तूच अमावस्येची पैदल दिसतं मला. शिवाजी महाराजांनी लढाई अमावस्येला केली. चला ठीक आहे, आपण एका मिनिटाला हे मान्य करू की शिवाजी महाराजांनी लढाई अमावस्येला केली. कोण 150 मुहूर्त काढून लढायला जाते रे? नाही मी ना
प्रतिपदेला जाईल किंवा एकादशीच्या दिवशी बारसला मी युद्ध करायला जाईल. अबे युद्ध काय धार्मिक कार्य आहे का? लग्न करायला चालले का महाराज की बाबा मुहूर्त काढून जातील? अरे ती लढाई आहे, तो तांडव आहे, तो काल आहे, तो महाकाल आहे, तो अमावस्यालाच असणार ना. मी नाथ संप्रदायाचा आहे, महाराज सुद्धा नाथ संप्रदायाच्या खूप जवळचे होते, शाक्त संप्रदायाचे होते महाराज. तुम्हाला जर कल्पना असेल, महाराज कवड्यांची माळ घालायची. कवड्यांची माळ काय दर्शवते? कवड्यांची माळ दर्शवते तुमच्यातलं वैराग्य. महाराज विरक्त होते. शिवाजी महाराज इतके विरक्त होते की परमानंद नेवस्करांचे अंजनगाव सुरजीचे मित्र जेव्हा महाराजांना भेटायला आले तर महाराज महादेवाच्या मंदिरात गाभाऱ्यात झोपलेले होते आणि ते विरक्ती बघून, ते महाराजांचं स्वरूप बघून, ते महाराजांचे त्याग बघून त्यांना एक काव्य स्फुरलं, त्याला शिवकाव्य म्हटलं गेलं नंतर. याचा इतिहासात दाखला आहे. शिवाजी महाराज प्रचंड धार्मिक होते, ते एवढे धार्मिक होते आणि ते अर्थातच शाक्त संप्रदायासाठी अमावस्या सुद्धा मुहूर्त असतो, लक्षात घ्या. तुम्हाला धर्माचं किती ज्ञान आहे याच्यावर अवलंबून असतं. मी सुद्धा शाक्त संप्रदायाच्या खूप जवळचा आहे, आमच्यासाठी अमावस्या हा मुहूर्त असतो. साधना जी चालते ना, आषाढ महिन्यात एक अंधकाराची साधना असते, ती अमावस्येपासून सुरुवात होते. आपली दिवाळी अमावस्येला येते, तुम्हाला कल्पना असेल. कोणी सांगितलं की बाबा हा मुहूर्तांपैकी मुहूर्त नाहीये? जेव्हा कुणी असा फुकट मेसेज तुम्हाला फॉरवर्ड करतो किंवा जेव्हा कोणी एखादा फुकट वक्ता उभा राहतो तुम्हाला सांगतो की महाराज धर्म मानत नव्हते, त्याला आधी विचारायचे की बाबा अमावस्या अपवित्र आहे हे तुला कोणी सांगितलं? मुळात तुम्हाला धर्माचं किती ज्ञान आहे हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आजच्या आमच्या पिढीला शिवाजी महाराजांच्या नावानंच धर्मापासून दूर नेण्याचं काम नव्हतंय. नाव घ्यायचं शिवाजी महाराजांचं आणि टीका करायची धर्मावर. नाव घ्यायचं महाराजांचं, टीका करायची धर्मावर. परवा एक मोठे नेते सभागृहामध्ये बोलले की शंभूराजांनी या पंतांनी शंभूराजांना त्रास दिलाय, त्या पंतांनी शंभूराजांना त्रास दिलाय, त्या पंतांनी शंभूराजांना त्रास दिलाय. म्हणजे अफजल खानाने औरंगजेबाने जो त्रास दिलाय तो दिला सोडून. महाराजांची हत्या कोणी केलेली आहे? औरंगजेबाने केलेली आहे. आणि आम्ही टीव्ही मध्ये काय पाहतोय? सास भाऊची सिरियल. सासू सुनेवर कशी हे होते, काय म्हणतात त्याला, शिरजोरी करते, नंतर मग सून सासूवर करते. तसं ते अनाजी पंत आणि संभाजीराजांचं भांडण आम्ही सास भाऊच्या सिरियल सारखं पाहिलं सतत 2 वर्ष. अरे शंभूराजे म्हणजे पराक्रम, शंभूराजे म्हणजे युद्ध. एक तरी युद्ध दाखवलं का त्याच्यात? शंभूराजे म्हणजे तलवार, शंभूराजे म्हणजे घोडा, शंभूराजे म्हणजे ढाल, शंभूराजे म्हणजे पराक्रम, शंभूराजे म्हणजे सळसळतं रक्त. आणि शंभूराजे काय करतात? कुरघोड्या करतात. नाही आता पंताने हे चाल केली का आता आपण ते चाल करू? तुम्हाला असं वाटतं का खरोखर शंभूराजांचं जीवन असं असेल म्हणून? महाराजांच्या जीवनामध्ये जर का सगळ्या लढाया जर का काढल्या, लढाया तर 500च्या जवळपास लढाया होती. हे महाराज लढाई करत होते की अनाजी पंत सोबत तू मैमे करत होते, सासभाऊ खेळत होते? आम्हाला इतिहासमध्ये काय सांगितलं जातंय? एका विचारवंताने एक पत्र पाठवलं रितेश देशमुखला. ते पत्र आजही उपलब्ध आहे. तथाकथित विचारवंत, डाव्या विचारसरणीचा फालतू विचारवंत खूप झालेत आपल्या देशात. म्हणते शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट काढताय खरी, फक्त लढाया दाखवू नका. मग काय दाखवा? म्हणते त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन दाखवा, त्यांचं अमुक दाखवा, त्यांचं. अरे महाराज दाखवा, लढाई दाखवू नका. याचा अर्थ काय आहे की महाराज मुसलमानांशी लढले हे दाखवू नका. मी म्हणतो तुम्ही का घाबरता स्वीकार करायला की महाराज लढले म्हणून? का घाबरता तुम्ही हे स्वीकार करायला की महाराज हे स्वतःच्या धर्माबद्दल निष्ठावान होते? का आम्हाला असं शिकवलं जाते की महाराज कुणाच धर्माचे नव्हते, महाराज कुठल्याच धर्माला मानत नव्हते? का आम्हाला असं शिकवलं जाते की तुकोबाराय हे विद्रोही होते, तुकोबाराय हे धर्माला मानत नव्हते? तुकोबारायांच्याबद्दल इतके गैरसमज पसरवले जातात समाजात, लक्षात घ्या. तुकोबांची एक ओवी काढल्या जाते, एक अभंग काढला जातो, अभंगातली एक ओवी घेतल्या जाते, 900 कन्या पुत्र होती मक्का करणे लागे पती. बरोबर आहे. आणि काय म्हणतात की तुकाराम महाराजांनी बघा अंधश्रद्धेवर प्रहार केला. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण तो अभंग पूर्ण घ्या ना. तो अभंग जर का तुम्ही पूर्ण घेतला ना तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ह्या ओळीवरचा कॉपीराईटच संपून जातो. कारण की तो अभंग प्रारब्धावर आहे. कोण जाणे कैसे परी प्रारब्ध ते ठेवा उरी, वैद्य वाचविती जीवा मग कोण ध्याते देवा. कोण जाणो कैसे परी प्रारब्ध ते ठेवा उरी. तुमच्या जीवनामध्ये जे काही आहे ते करता करविता ते तुमचं प्रारब्ध आहे. 3 प्रकारचे कर्म असतात, क्रियामान कर्म असतं, प्रारब्ध असतं आणि संचित असतं. या प्रारब्धावर तुमचा खेळ चालतो, ते आमच्या हातात नाही आहे. तुमचा जीव हा डॉक्टर वाचवत नसतो. तर जर का डॉक्टरांनी जीव वाचवला असतं तर तुम्ही ईश्वराचं नामस्मरण केलं नसतं. म्हणून करता धरता जो आहे तो ईश्वर आहे, हरिनाम घ्या, हा त्या संपूर्ण अभंगाचा अर्थ आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्यांनी तेवढीच एक ओळ काढली बघा, 900 कन्या पुत्र होती मक्का करणे लागे पती.
त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त नवसानं लेकरं होत नाही, तर जे काही करायचं त्याच्यामुळे लेकरं होतात. म्हणजे कर्मावर, कर्मप्रधान हा अभंग आहे. पण त्या अभंगाचा अर्थ चुरळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवला कोणी? तर ह्या तथाकथित विद्वानांनी जेव्हा तुकोबांचे हे अभंग वापरतात, हे तथाकथित विद्वान जेव्हा शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र वापरतात, हे तथाकथित विद्वान जेव्हा तुम्हाला कुठल्याही इतिहासातला संदर्भ देतात, तेव्हा तुमची एक गरज आहे, तुम्ही स्वतः हे आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की मी तो संदर्भ संपूर्ण टाळला पाहिजे किंवा मी तो संदर्भ समोरच्या वक्त्याला विचारला पाहिजे. जसं की एक आता गुढीपाडवा येणार आहे. गुढीपाडव्यात तुम्ही तो नेहमीचा एक तुमच्या व्हॉट्सअपला मेसेज येणार, गुढी उभारू नका, त्या दिवशी शंभूराजेंची हत्या झाली होती, बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी मग यांनी गुढीपाडवा साजरा केला. म्हणजे यांना शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार करायची आहे, यांना शंभूराजेंची जयंती तारखेनुसार करायची आहे, यांना पुण्यतिथी तारखेनुसार करायची आहे, शिवप्रताप दिन तारखेनुसार करायचा आहे, शिवराज्याभिषेक सोहळा सुद्धा तारखेनुसार करायचा आहे. शिवप्रताप दिन तर हे करतच नाही. पण यांना शंभूराजेंचा जो मृत्यू दिवस आहे तो यांना तिथीप्रमाणे पाहिजे, म्हणजे गुढीपाडव्याच्या अगोदरचा. सर्वात प्रथम तर इथं मी एक आहे. दुसरा विषय तुम्हाला सांगतो की तुम्ही आता साधा विचार करा, तुम्ही इतिहास कागदपत्र वगैरे सोडून द्या. तुम्हाला सांगतो, जेव्हा शंभूराजांची हत्या झाली तेव्हा मराठ्यांनी जंग पछाडलं होतं शंभूराजांना शोधण्यात. त्यामध्ये संताजी धनाजी खूप पुढे होते आणि शंभूराजांचा हत्येचा बदला म्हणून त्यांनी 15,000च्या फौजेनेशी 75,000च्या फौजेवर तुटून पडले होते औरंगजेबाच्या. तो पळून गेला होता आणि त्यांनी कळस कापून आणले होते. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कळस म्हणायचं ना त्याला चांदतारे म्हणायचं. कळस आपल्या मंदिरांना असतात. मग हे संताजी धनाजी ज्यावेळी शंभूराजांची हत्या झाली म्हणून काही 3% बामणांनी जेव्हा शंभूराजांचं मुंडकं भाल्यात खोचलं आणि ते मिरवलं, तेव्हा हे संताजी धनाजी काय करत होते? जिवंत सोडलं असतं का त्यांनी? हा प्रश्न स्वतःला विचारा ना, की संताजी धनाजींनी काय बरं विरोध केला असं? बरं, त्यांनी नाही केला. ते कोणत्या रक्ताचे होते? राजाराम महाराज तर रक्ताचे होते. राजाराम महाराजांनी ती प्रथा पुढे कशी काय चालू दिली असेल हो? की राजाराम महाराजांना माहित नव्हतं, तुम्हाला इथं 300 वर्षानंतर माहित झालं. मी एकाला म्हटलं होतं की अरे बाबा, मग हे राजाराम महाराजांनी काय विरोध केला नाही? राजाराम महाराजांना माहित नव्हतं म्हणे. म्हटलं तुला कोण सांगितलं? पण त्याने इतिहासकारांनी सांगितलं. मग ते इतिहासकारांना माहित आहे ना, राजाराम महाराजांना माहित नाही की आपल्या भावाच्या हत्येनिमित्त मिरवणूक काढली म्हणून. पण स्वतःचं डोकं वापरायला आपल्या बापाचं काय जातंय? आजही उदयन महाराजांच्या घरावर गुढी उभारल्या जाते. उदयन महाराजांना जो शिकवा बरं शानपणा. तुम्हाला माहित आहे का शंभूराजांचं मुंडकं टांगलं होतं म्हणून गुढी उभारतात? हानतील ते धरून तुम्हाला. वाजवावी टाळी उभारावी गुढी, वाट धरावी पंढरीची. कोण लिहिलंय? तुकोबांनी लिहिलंय. मग तुकोबांनी सुद्धा काय शंभूराजांच्या हत्येसाठी लिहिलंय का ते? अरे 50,000 संदर्भ सापडतात गुढीचे. मला एकच म्हणते की महाराष्ट्रातच गुढी का उभारतात? म्हटलं महाराष्ट्रात पुरणपोळी का करतात? पोंगल तिकडे साऊथमध्येच का केला जातो? बैसाखी तिकडे याच्यातच का केल्या जाते पंजाबमध्ये? अरे प्रत्येक प्रांताची आपापली पद्धत असते, परंपरा असते. स्वतःचा मेंदूच वापरायचा नाही आम्हाला. आणि आम्हाला हे म्हणतात की तुमच्या खांद्यावर भटाचं डोकं आहे. अरे मी खानदानी पाटील माणूस आहे, मला कोणाच्या डोक्याची गरज नाही आहे. आमचे वक्ते महाराज होते, ते छाती ठोकून सांगायचे. कीर्तनकार होते पण खूप प्रकार होते. ते म्हणायचे मी गळीवरचा पाटील आहे, मला नका शिकू कोणी ब्राह्मणवाद वगैरे. मी तुकोबा ज्ञानोबाचे म्हणतील तेच करणार आणि मी सुद्धा तसंच आहे. माझा धर्म जो सांगेल, माझ्या बापानं मला सांगितलं हा तुझा देव, हा तुझा देश आणि हा तुझा धर्म. कोणा तिराईचा नाही सांगायचं नाही आम्हाला की हा तुमचा धर्म खोटा आहे, असा आहे, तसा आहे, हे आहे, ते आहे. तुम्ही आम्हाला विचारता गणपती कसा काय दूध पितो, मळानं गणपती कसा काय होतो? कधी कोणी विचारला का की बाबा ते पैगंबरचा केस इतके दिवसापर्यंत त्या म्युझियममध्ये कसं काय ठेवलंय? हा मदर मेरीला बिना लग्नाचं लेकरू कसं काय झालं हे विचारतं का कोणी? तुम्हाला प्रश्न विचारला फक्त आमचा धर्म दिसतो का? जेव्हा तुम्हाला तुमच्या धर्मावर प्रश्न विचारले जातात तर त्याच्या शंकेचं निरसन तुम्हाला धर्म मार्तंडांकडून करून घ्यायचं आहे. तुमच्या धर्मातला जो श्रेष्ठ धर्म मार्तंड असेल त्याच्याकडे जायचं, त्याला विचारायचं की बाबा तुमचं याच्यावर काय मत आहे? कोणीही शाळा शिकून धर्म मार्तंड होत नाही. मी इयत्ता 6वीला होतो. 6वीत मी एका याच्यात बसलो होतो, भाषणात बसलेलो होतो आणि त्या भाषणात गणेश हलकारे नावाचा एक फालतू माणूस बोलावला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा तेव्हाचा अध्यक्ष होता, तो अजूनही आहे. आणि त्याने शब्द वापरला वक्रतुंड महाकाय. म्हणजे काय रे पोरे हो? पोर म्हणत गणपती नाही म्हणे, वाकड्या तिकड्या तोंडाचा ढेरपोट्या. वक्रतुंड महाकाय. पोरं खूप हसायला लागले. मला राग आला. मी 6वीला होतो. मी विरोध केला. माझ्या विरोधात सगळे शिक्षक लोक उभे राहिले. पण एक कुलट सर होते, ते म्हणत की बाबा ते 6वीतल्या पोराला समजतंय की माझ्या धर्माच्या विरोधात बोलू नये. आपल्याला अशी पोरं घडवायची. अरे आमचा गणपती, त्याचं तोंड वाकडा आहे का शेपूट वाकडा आहे? आमचा प्रॉब्लेम आहे ना तो. तुला काय करायचं त्याच्याशी? तू इथं शाळेत कशाला आला? काय तर म्हणे दैववादामुळे देश मागं राहतो. कोण सांगतं?
जापानमध्ये दैववाद नाही. आपल्याला नेहमी जापानचं उदाहरण दिलं जाते. बघा तिकडे जापान, अरे जापानच्या शिंटूंची परंपरा तुम्हाला माहित आहे का? एक मासळी खातात ते परंपरा म्हणून. ती मासळी खाल्ल्यावर माणूस मरू शकतो. तुम्ही सर्च करा, शिंटो लोक आजही त्यांची परंपरा पाळण्यासाठी एक मासा खातात. त्या मासा बनवताना थोडंसं जरी चुकलं ना तर तुमच्या शरीरात विष निर्माण होऊन तुम्ही मरू शकता. पण तरी सुद्धा ती लोक परंपरा पाळतायत ना. मला एका जणांना डेन्मार्कचं उदाहरण दिलं होतं. म्हणजे डेन्मार्क नास्तिकांचा देश आहे. म्हटलं काय प्रमाण काय आहे तुझ्याकडे, नास्तिकांचा देश आहे. त्यांनी ख्रिश्चनिटी सोडली, तिथं योगा सेंटर चालतात. आज आपल्या योगाला संपूर्ण समाजाने, संपूर्ण जगाने स्वीकारलंय. परवा काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या काळामध्ये मी एका BAMS डॉक्टरचा लेख वाचला होता. तो लेख असा होता की आयुर्वेद हे थोतांड आहे. एक BAMS डॉक्टर म्हणतोय आयुर्वेद हे थोतांड आहे. आणि तो लेख खूप पसरवला, त्याचा प्रचार प्रसार झाला ह्याच विरोधी विचारांच्या लोकांकडून. बघा तुम्ही तर म्हणताय हा BAMS डॉक्टर. अरे तो लेख इतका फालतू होता, त्याची आपण शहानिशा सुद्धा करत नाही. त्या डॉक्टरला स्वतःला प्रॅक्टिस जमली नाही आयुर्वेदाची. तुम्हाला सांगतो मी एक राष्ट्रनिष्ठ व्यक्ती म्हणून बाबा रामदेव यांचा आदर करतो. पण बाबा रामदेव जे सांगतात ते सुद्धा आयुर्वेद नाही, लक्षात घ्या. आयुर्वेदामध्ये तुमच्या सगळ्यांच्या इलाजाला एकच गोळी नसते. आयुर्वेद एक वेगळी एक शाखा आहे. समजा माझी तब्येत खराब आहे ना, मी जर का माझ्या आयुर्वेदाचार्याकडे गेलो ते पहिले माझं नाडी परीक्षण करतात. नाडी परीक्षणानंतर ते माझ्या झोपण्याची सवय, माझ्या उठण्याची सवय, माझ्या दिवसभराच्या सवयी, माझ्या पथ्य पाण्यावर ते विचार करतात, चिंतन करतात. त्यानुसार मला हा आजार कधीपासून सुरू झाला, माझ्या वडिलांना तो आजार होता का, या सगळ्या गोष्टींचं आकलन करून ते त्याच्या एक मध्य काढून त्यामध्ये पहिले पथ्य सांगतात आणि नंतर तुम्हाला औषधी देतात. ही आयुर्वेदाची पद्धत असते. तुम्हाला असं झालंय आजकाल की बाबा डायग्नोसिस झालं पाहिजे आयुर्वेदात पटकन. आयुर्वेद म्हणजे उपचार पद्धती नाही, हे डोक्यातून काढून टाका. आयुर्वेद म्हणजे जीवन पद्धती आहे. मी सकाळी किती वाजता उठतो, मी रात्री किती वाजता झोपतो, मी माझं जेवण कशा पद्धतीनं घेतो, ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आयुर्वेदात होतो. मी सकाळी उठतो 12 वाजता, मी 1 वाजता चहा घेतो, 2 वाजता जेवण करतो, नंतर परत झोपतो. परत उठल्यानंतर मी टपरीवर जातो, चहा पितो, संध्याकाळी दारू प्यायला जातो, 12 वाजेपर्यंत दारू पितो, मटण खाऊन घरी येतो. आणि मग मला आजार झाल्यानंतर मी म्हणतो की आयुर्वेद काही कामाचं नाही, क्रोसिन घेतल्याशिवाय डोकं बसत नाही. असं चालणार नाही मित्रांनो. कुठल्याही गोष्टीवर तुम्हाला दोषारोपण करायचं असेल ना तर पहिले तुम्हाला त्याचं मूळ समजून घ्यावं लागेल. अथ योग अनुशासनम. योग काय आहे? अनुशासन आहे. तुम्ही जर का अनुशासनात असाल, तुम्ही जर का नियमात असाल तर तुम्ही योगी आहात. तुम्ही फक्त आसन आणि प्राणायामाला योग म्हणू शकत नाही. अष्टांग योग असतो. ध्यान, धारणा, समाधी, प्रत्याहार, यम, नियम, नंतर आसन आणि प्राणायाम, असे 8 योग, 8 अंग असतात याचे योगाचे. आणि त्याला आपण म्हणू की बाबा हा संपूर्ण योगी आहे किंवा हा योगी झाला. शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी का म्हटलं गेलं हो? तुम्हाला काय वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे योग साधना वगैरे केली असेल? शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी याच्यासाठी म्हटलं गेलं की शिवाजी महाराज कर्मयोगी होते. तुम्ही जीवनामध्ये कुठला तरी योग अवलंबवा. तुमच्या मुलांवर संस्कार देताना कुठला तरी त्याला योग शिकवा. ध्यान योग शिकवा, कर्मयोग शिकवा किंवा भक्ती योग शिकवा. तुम्ही याच्याशिवाय शून्य आहोत. धर्माशिवाय तुम्ही शून्य आहात. तुम्ही आज किती टिमक्या मिरवल्या, विज्ञान 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 शून्य आहे. विज्ञानवादासारखा फालतूगिरी मी कुठं आजपर्यंत पाहिली नाही. किती मी तुम्हाला विज्ञानाच्या फालतूगिरीच्या उदाहरणं देऊ? माझ्याकडे 1000 उदाहरणं आहेत. जसं की साधं तुम्हाला एक सांगतो की कोरोना आला, तुम्हाला माहीत आहे. कोरोनाच्या विरोधात बोललो ना की लोक फार तापतात बरं. तुमच्यावर केसेसच टाकायला बसले. मी कोरोनाच्या विरोधात नाही, मी कोरोनाच्या समर्पक बोलतो. आता कोरोनानं सांगितलं तुम्हाला गाईडलाईन देण्यात आल्या. त्या गाईडलाईन अशा होत्या की तोंडाला मास्क बांधल्यामुळे कोरोना होत नाही. हे कोणं सांगितलं? WHO सांगितलं ना. किती लोकांना मास्क बांधून हात धुवून कोरोना झाला? जितक्या लोकांना कोरोना झाला ना त्यातले सगळे लोक काळजी घेणारेच होते. मग तुम्ही कशावर म्हणता की विज्ञान हे सर्टिफाईड आहे म्हणून? WHO सांगते की बाबा मास्क लावा, हात धुवा वारंवार, तुम्हाला कोरोना होणार नाही. पण तरी तुम्हाला कोरोना झालाच. मग काय सर्टिफाईड काय आहे याच्यात? तुम्ही म्हणता की हातात खळा घातला आणि माझ्यावर संकट येणार नाही तरी पाटील माझ्या संकट आलं, तुमचा धर्म कामाचा आहे. अरे डॉक्टरनं सांगितलं मास्क लाव, तुला कोरोना होणार नाही तरी तुला झाला, तुझं डॉक्टर कामाचा नाही, तुझं विज्ञान कामाचं नाही. इतर परिस्थिती कायम असताना विज्ञान सुद्धा केव्हा काम करतं? इतर परिस्थिती कायम असताना. लोकांना घरात बसून कोरोना झाला हो. तुमच्याकडे काय होतं असं की बाबा तुम्ही असं म्हणाल? बरं त्यातले नियम इतके फालतू होते. गाडीत बसलेल्या दोन्ही लोकांना मास्क लावणं कंपल्सरी होतं. हे घरात सोबत राहू शकतात पण गाडीत बसल्यावर त्यांनी मास्क लावावं. बरं गाडीचे काच लावलेले, ह्याच्यात विज्ञान कुठं आहे?
काय विज्ञान आहे मला समजून सांगा बरोबर. की दोघं जण नवरा बायको आहेत, सोबत बसतात, सोबत उठतात, सोबत, आणि गाडीत आल्यानंतर त्यांनी काच वर केली की त्यांना मास्क लावावं लागतं, नाही तर पोलीस फाईन फाडतात. ह्याच्यात कुठलं विज्ञान आहे? मुळात विज्ञान काय आहे? मी विज्ञानाचं तुम्हाला सांगतो की 90च्या अगोदर 80मध्ये पदार्थाच्या 3 अवस्था होत्या: सॉलिड, लिक्विड, गॅसियस. स्थायू, आपलं द्रव, वायू आणि हे स्थायू, अशा 3 अवस्था होत्या: सॉलिड, लिक्विड, गॅसियस. तुम्ही पुढे पुढे जेव्हा आले ना 2000 पर्यंत, तेव्हा पदार्थाच्या 4 अवस्था झाल्या. 4थी अवस्था ॲड झाली, त्यात प्लाझ्मा. नंतर 5वी अवस्था ॲड झाली, हिग्स बोसॉन्स किंवा बोस आइन्स्टाईन पार्टिकल त्याला म्हटलं जाते. आता पदार्थाच्या 5 अवस्था आहेत. आता क्वांटम फिजिक्स सांगतं पदार्थाच्या याच्यापेक्षा पुढे 6वी, 7वी, 8वी अवस्था होती. अरे तुमच्या विज्ञानाला अजून पदार्थाच्या अवस्था किती आहेत हे माहीत नाहीत हो, पण त्या विज्ञानाला तुम्ही परिपूर्ण म्हणता. म्हणजे आज जर का एखादा माणूस जर का 50 वर्षा आधीचा माणूस जर का आज आला विज्ञान शिकवणारा आणि त्याला समजलं अरे बापरे यांनी 6-7 अवस्था शोधून काढल्या पदार्थाच्या, म्हणजे मी शिकलो की ते गेलं बोंबलं. कोण म्हणतं विज्ञान परिपूर्ण आहे? मुळात काय होतंय ना की एखाद्यानं धोतर नेसलं ना की हा माणूस मूर्ख आहे असं कन्सिडर केलं जातं. ह्याला काय समजते, यानं आळंदीत जीवन घातलं असेल त्यानं. पण जेव्हा तुम्ही विचारपूर्वक त्याच्याशी चर्चा करताना तेव्हा मग तो तुमच्या धोतराच्या निरा सोडायला लागतो. मी म्हणतो नास्तिकांना माझ्यासोबत चर्चेत बसवा. किती टोकाचा, किती पट्टीचा नास्तिक आहे ते आपण बघू. तुमच्या प्रश्नांचे काय शंका आहेत त्याचं निरसन करायला आम्ही बसलो. तुमच्या मुलांना शिकवायचा ना तर आधी धर्म शिकवा. आधी धर्म शिकवा. शाळा महाविद्यालयांमध्ये धर्माच्या नावानं फार थोतांड चाललेले आहेत, लक्षात घ्या. मी बघितलंय सरस्वती स्तवन शाळेतून काढून टाकलं. सरस्वतीचं आडनाव विचारत होती एक मुलगी. मी एकदा एका ठिकाणी भाषणाला गेलो, प्रमुख अतिथी म्हणून गेलो शाळेत. तिथे एक मुलगी आली, पुरोगामी विचारांना पेटलेली होती. म्हणे हे कोण सरस्वती, हिचं आडनाव काय, हिची काय ओळख? आम्हाला सावित्रीबाईंनी शाळेत घातलं. सावित्रीबाईंबद्दल आदर आहे ना, पण त्याची तुलना तुम्ही सरस्वतीसोबत. सरस्वती काय आहे? हे आपल्या धर्माचं एक प्रतीक आहे. ज्ञानाची देवता, हे प्रतिकात्मक पूजन नसतं. आणि हे फक्त आपल्या धर्मात नाही, हे प्रत्येक धर्मात आहे. तुम्ही प्रत्येक धर्मात जर पाहिला ना तर कुठल्या तरी देवाला, देवतेला, म्हणजे इस्लाम जर सोडला तर इस्लाममध्ये एक अल्लाच असतो फक्त, ते कुठल्या तरी प्रतीकाची पूजा करतात. आणि त्या प्रतीकाची पूजा करणं याच्यात काही गैर नाही. याचं तुम्हाला एक उदाहरण देतो. शोईंग द ग्रॅटिट्यूड नावाचं एक पुस्तक आहे, मानसशास्त्रावर पुस्तक आहे. शोईंग द ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय की मी धन्यवाद देतो. मी कुठलीही गोष्ट करत असताना मला धन्यवाद द्यावा लागतो. धन्यवाद दिल्यामुळे त्या गोष्टीचं तुम्ही चांगल्या पद्धतीनं ग्रहण करू शकता. धन्यवाद देणे, शोईंग ग्रॅटिट्यूड, पाया पडणे, सरेंडर होणे, ह्या मानसशास्त्राच्या दृष्टीने खूप आवश्यक गोष्टी आहेत. तुमच्या मुलाला जर का तुम्ही धन्यवाद द्यायला शिकवलं नाही, तुमच्या मुलाला जर का तुम्ही नतमस्तक व्हायला शिकवलं नाही, तर तो खूप जास्त ॲरोगंट बनत जाणार, तो खूप जास्त अग्रेसिव्ह बनत जाणार, तो खूप जास्त उद्धट होत जाणार. हे पाया लागणं जे आहे ना संप्रदायात, तुम्हाला माहिती आहे ना, वारीतून आल्यानंतर लहान मुलांचे पाया पडतात. हे पाया पडणं काय असतं माहिती आहे काय, की तुमचा अहंकार तुम्ही कुठेतरी ठेवताय. हे आहे शोईंग ग्रॅटिट्यूड. आणि आज जर का तुम्ही विज्ञानाच्या, मानसशास्त्राच्या दृष्टीनं अभ्यास केला ना तर ते म्हणतात की पाण्याला सुद्धा धन्यवाद द्या. थँक्यू वॉटर म्हणून एका पुरोगामी बाईचा लेख आला होता, थँक्यू वॉटर. ती बाई पुरोगामी होती पण ती म्हणते की पाण्याचा धन्यवाद द्या. अरे मग आम्ही काय करतोय? आम्ही इंद्राचा धन्यवादच देतो ना, होम हवन करून, की बाबा तू पाणी पाडतोस, आम्ही तुझा धन्यवाद देतो. तुम्ही त्या मंत्रांची उकल करा ना. तू म्हणतो की ह्या ग्लासातल्या पाण्याचा धन्यवाद दे, आम्ही तर अख्ख्या इंद्राचा धन्यवाद देतोय. ते तुला चालत नाही, ते तुला खटकत नाही. ग्लासभर पाण्याचा तू आम्हाला धन्यवाद द्यायला लावतो, त्याच्यावर हातभर लेख लिहितं. मुळात काय होतंय ना की माझ्या धर्माचे जेही एथिक्स आहेत, माझ्या धर्माचे जेही तत्व आहेत, जेही मूल्य आहेत, ते मूल्य आम्ही आमच्या पुढच्या पिढीला समजून सांगण्यासाठी आम्ही तितके प्रगल्भ आहोत का? आम्ही तेवढे जर का प्रगल्भ असलो तर आम्ही सांगणार धर्म काय आहे. हो, धारयति इति धर्म. हा जे जे धारण करण्याजोगता आहे तो धर्म आहे. मग जे जे धारण करण्याजोगता आहे तो धर्म आहे, तर मग याच्यात गैर काय आहे? मग आम्ही जेव्हा धर्म म्हणतो तर तुम्हाला आम्ही सांप्रदायिक का वाटतो? काल परत वेळेनुसार जे जे तुम्ही ग्रहण करू शकता, जे जे तुम्ही धारण करू शकता ते तुम्ही धारण करावं. ती आधुनिकता का असे ना. मला बरेच जण टीका करताना म्हणतात की बाबा तुम्ही मोबाईल कसे का वापरता, तुम्ही तर जंगलात जाऊन कुठेतरी तपश्चर्या करत बसले पाहिजे. तर मी त्यांना हेच उदाहरण देत असतो की धारयति इति धर्म. हा मोबाईल हे आधुनिक जरी असलं तरी हे मानव निर्मित आहे, हे माणसानं सुविधेसाठी बनवलेलं आहे. त्याच्यात तुमच्या बापाचा कॉपीराईट नाही आहे. आम्ही 0 दिला म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचलेत, बरोबर आहे.
तर जर का मी मोबाईल वापरतो तर मला हे समजलं पाहिजे की मी तो किती वापरायला पाहिजे. आज ही जी तुमची पिढी आहे ना, ही ॲडिक्ट झालेली आहे. परवा मी सर्व करताना ना मला एक व्हिडिओ दिसला, मित्रानं पाठवला होता. तू असे कामाचे व्हिडिओ पाठवत राहतो, आणि ते रील अशी होती की बायको जेवण करताना मोबाईल पाहतीये आणि नवरासुद्धा जेवण करतोय. तर नवरा तिला मेसेज टाकतो, म्हणते तुझं नेट चालू आहे का, म्हणते हो. मग मेसेज वाच, म्हणते काय, भाजी संपली, म्हणते भाजी वाढ. ही परिस्थिती झालेली आहे. झोका देता देता लेकरू त्या पाण्यातून पडलं ना, ते खाली पाण्याला झोका देत बसते, पण इकडे मोबाईल हातात आहे. घरात परिस्थिती कशी आहे माहिती आहे काय, की दुसऱ्यांची भांडणं आम्ही इथं भाजी निवडताना पाहतो सास भाऊच्या सिरियलमध्ये, आणि यांना इकडे त्रास होतोय की बाबा आता पुढे काय होणार. तुम्हाला सांगतो, संदीप माहेश्वरी पासून तर सद्गुरू जग्गी वासुदेव ह्या सगळ्यांनी, आणि आता विक्रम गोखलेंनी सुद्धा ह्या सिरियलवर बंदी आणा म्हटलंय. काय असतं माहिती आहे का, सायकोलॉजिकली, मी मानसशास्त्राचा अभ्यासक आहे, तुम्हाला सांगतो, तुम्ही दुसऱ्यांचं दुःखाशी स्वतःच्या दुःखाला जोडताय, लक्षात घ्या. ती तुमची सोयरी लागत नाही त्याच्यातली. ती राधिकानं मसाले विकून ते करोडपती जरी झाली आणि तिच्या सासूनं किंवा तिच्या नवऱ्याने तिला त्रास दिला ना, तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होता इमोशनली, ज्याच्याशी तुमचा संबंध नाही आहे, आणि तुम्ही तुमच्या विचारांची ऊर्जा त्याच्यात घालवताय, ऊर्जा वापरताय. मी कर्मा म्हणून एक पुस्तक वाचलं होतं, त्यात बिगेस्ट सीन सांगितलं होतं. सगळ्यात मोठा पाप कोणता आहे, सगळ्यात मोठं पाप आहे गॉसिपिंग. गॉसिपिंग म्हणजे काय, गप्पा करणे. गप्पा कोणत्या माहिती आहे काय, चुगल्या करणे. आपला आवडता उद्योग असतो तो. तुम्हाला सांगतो, एखादी व्यक्ती अनुपस्थित असताना त्या व्यक्तीबद्दल भाष्य करणे आणि चुकीचं भाष्य करून त्याला चुगल्या करणं असं म्हणतात, आणि हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे. ऐकून आपलं हे कसलं पाप आहे, अरे खूप सारी ऊर्जा लागती आहे, आणि तुमचं क्रियामान कर्म बनतंय खूप सारं, आणि विनाकारण नाहक बनतंय. त्या क्रियामान कर्माचं तुमचं प्रारब्ध आणि प्रारब्धाचं तुमचं संचित बनतं, आणि हे तुम्ही मान्य करा का नका करू, हे असंच काम करतं. जे गोष्ट तुम्हाला खूप आकर्षक वाटते ना, त्या सगळ्या गोष्टी घातक असतात. ज्याही गोष्टी आकर्षक वाटतात त्या गोष्टी घातक असतात, लक्षात घ्या. कारलं तुम्हाला आकर्षक वाटत नाही, आरोग्याला खूप चांगलं असतं. तुम्हाला सांगतो की त्याग हे जीवनाचा पाया आहे. शिवरायांबद्दल आज शिवजयंती निमित्त तुम्हाला सांगतो, महाराजांचा त्याग प्रचंड होता. आता हे सांगायची गरज नाही आहे, पण काही दुय्यम साधनातून आम्हाला असं समजलं, दुय्यम साधनातून, मी प्राथमिक साधनं, इतिहासाची साधनं असतात, समकालीन साधनं, प्राथमिक साधनं, दुय्यम साधनं. काही दुय्यम साधनातून आम्हाला असं लक्षात आलं की महाराज हे एक भुक्ता होते, एकचदा जेवण करायचे. गेले 1.5 वर्ष झाले मी सुद्धा एकदा जेवतोय, काही फरक पडत नाही, लक्षात घ्या. समजलं का. पण मी तुम्हाला सल्ला देणार नाही, एखाद्याचे किडनी फेल झाले तर माझ्या डोक्यावर खापरं फोडून तुम्ही. तुमच्या शरीरात मी सांगतो कमी खाणे. पण आज हे जे फूड मार्केटिंग झाले ना, तुम्हाला सांगतो, डाएट नावाचा एक प्रकार आला. जिमिंगबद्दल मी बोलतो थोडंसं. तुमच्यातली बरीचशी पोरं जिम करत असतील, माहिती आहे ना. मी जिमच्या विरोधात नाही, मी म्हणतो ठीक आहे जिम करा तुम्ही. मी प्रोटीन डाएटच्या खूप विरोधात आहे. प्रोटीन डाएट नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही, लक्षात घ्या. तुमच्या डोक्यात भरलंय ते, जे तुम्ही प्रोटीन खाऊन, जी पावडर खाऊन तुम्ही जी बॉडी बनवताय ना, हे इतकं प्रचंड घातक आहे. माझ्यासोबतचे, माझ्या जवळचे 2 मित्र त्यांना खूप हे झालेले आहेत. एकाला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या जिममध्ये, आणि एक वयोवृद्ध आहेत, ते जीवन मृत्यूची झुंज देत आहेत. तुमच्या शरीराला एक्सेस प्रोटीनची आवश्यकता नसते. हे जे 6 पॅक ॲप्स आहेत ना, हे भारतीय शरीरयष्टी नाही. तानाजी मालुसरेचे 6 पॅक नव्हते, बाजीप्रभू देशपांडेचे नव्हते, तरी ते 50-50, 100-100, 1000-1000 भारी पडायचे. ती युद्धकला असते, समजलं ना. तुम्हाला शिकायचं ना, तुम्ही आखाडे शिका, ती युद्धकला आहे. आणि जिम करायची करा, बिंदास करा, पण प्रोटीन डाएट, आणि महिलांनी, मुलींनी डाएटपासून लांब राहा. डाएट नावाचा प्रकार अस्तित्वात नाही. डाएटमुळे बरेचसे नुकसान झालेली आहेत. शरीर आपल्या आयुर्वेदामध्ये तोलून मापून खाणे हा प्रकार नाही, कमी खाणे हा प्रकार आहे. तुम्ही अन्न ग्रहण केल्यानंतर 7 दिवसानंतर त्याचं रक्त बनतं, त्याच्या 7 दिवसानंतर त्याचे स्नायू बनतात, त्याच्या 7 दिवसानंतर त्याची अस्थी बनते, त्याच्या 7 दिवसानंतर त्याचं धातू बनतो. या अशा पद्धतीची प्रक्रिया आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. तुम्ही जेही अन्न खाल, सात्विक आणि स्निग्ध भोजन, ते सात्विक आणि स्निग्ध भोजन तुमच्या शरीराला लागतं. स्वयंपाक करताना तुमची मानसिकता चांगली असली पाहिजे, आणि आहार घेताना सुद्धा उदरभरण नोहे जाणीचे यज्ञकर्म, हे गोष्टी करून बघा, तुमचं शरीर ऑटोमॅटिक बॅलन्स होऊन जाईल. आज आपण कष्ट कमी करतोय, खातोय जास्त, याच्यामुळे आपल्या शरीराचं फॅट वाढतंय, आणि याच्यामुळे नवीन नवीन आजार येत आहेत. मग कष्ट कमी झालेत ना, मोटर आलेली आहे, आता पाणी शेंदावं लागत नाही, आता पहिल्यासारखं वॉशिंग मशीन आलेली आहे, कपडे धुवावे लागत नाही, तर मग खाणं कमी करा. सिंपल सोल्युशन आहे. तुम्ही जेवढा अल्पाहार घ्याल,
अल्पाहारी लोक दीर्घायुषी असतात. त्याचे हजारो उदाहरण तुम्हाला देतो. घरी जाऊन गुगल करा. टाटवाले बाबाजी नावाचं एक बाबाजी सर्च करा. एक ओल्ड डॉक्युमेंटरी आहे, खूप जुनी डॉक्युमेंटरी आहे टाटवाले बाबाजीवर बनलेली. टाटवाले बाबाजी 90 वर्षाचे आहेत, माझ्यासारखे दिसतात. पायाच्या खाली केस आहेत, लक्षात घ्या. डोक्यावरचे केस पायाच्या खालीपर्यंत गेल्यात. 90 इयर ओल्ड. आणि त्या माणसाची गोळी घालून हत्या झाली होती, नाहीतर ते किती जगले असते आपल्याला माहीत नाही. हा 90 वर्षाचा योगी कसा काय जगतो ते हिमालयात. कारण की आहार आणि नंतर योग. योगाची सुरुवात आहारापासून होते. महाराज जर का खरंच एक भक्त असतील तर तुम्ही म्हणाल की बाबा महाराज अल्पायुषी होते, कारण की महान लोकांना जास्त जीवन नसतं. काय असेल तो विषय. औरंगजेब 90 वर्ष जगला. अजूनही बरेचसे औरंगजेब 85 पार करतात. असं दीर्घायुष्य देव त्यांना ईश्वर. पण काय असतं ना की अशी लोक फार जगतात. आणि जे कर्तृत्वान लोक असतात ना, ते दुर्दैवानं बऱ्याचदा अल्पवयातच त्यांचं निधन होतं. महाराज अल्पवयीन होते. महाराज जर का अधिक 50 वर्ष जगले असते, 50 सोळा अधिक 30-40 वर्ष जगले असते, तर महाराष्ट्राचा चेहरामोहर आज अजूनही काही कदाचित वेगळा असता. इंग्रज अजूनही उशिरा भारतात आले असते. तर दीर्घायुषी बनायचं असेल, नसेल दीर्घायुषी, आनंदी बनायचं असेल ना, हलकं तुम्हाला असं वाटत असेल की जीवनात मी एकदम उत्साही राहिलं पाहिजे, तर तुम्हाला तुमच्या धर्माच्या काही बेसिक गोष्टी फॉलो कराव्या लागतील. आपल्या धर्मामध्ये सांगितलेल्या भोजनांते विषमवारी, जेवणानंतर पाणी पिऊ नये, ते विषासमान असतं. भोजनांते विषमवारी, आपण बकेटभर पाणी पितो, तिखट लागलं होतं म्हणते, मग तेवढं जेवूच नका. स्निग्ध जेवण असलं पाहिजे. जेवताना पाण्याच्या ऐवजी ताक घ्या. हे सगळं कुठं लिहिलं? हे आयुर्वेदात लिहिलं ना, आपल्या शास्त्रामध्ये लिहिलं. हे फॉलो करून बघा. काय जातं आपल्या बाबाचं? सकाळी उठलं पाहिजे, ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. बघा उठून रात्री लवकर झोपलं पाहिजे. हा काही पायंडा नाही आहे, उलट जागरणाचा पायंडा आहे. संप्रदायामध्ये एकादशीच्या रात्री असतं, दत्त संप्रदायामध्ये पौर्णिमेला असतं, शाक्त संप्रदायामध्ये अमावस्येला असतं. जागरणाचं प्रचंड महत्त्व आहे, पण त्या विषयावर मी आता बोलणार नाही. तो आध्यात्मिक प्रवास आहे. अध्यात्म सांगतं की तुम्ही जागृतीत येण्यासाठी जन्म घेतला, जागृती देण्यासाठी, झोपण्यासाठी नाही. झोप म्हणजे मृत्यू, समजलं ना. अघोरी जे साधक असतात ना, ते खूप कमी झोपतात किंवा झोपतच नाही, अशी सुद्धा लोक आहेत. तर झोपेबद्दल मी बोलणार नाही, पण आहाराबद्दल बोलणार नाही. की अल्पाहार हा शरीरासाठी उत्तम असतो. मग जर का अल्पाहार उत्तम असतो, आमच्या परंपरा, आमच्या पद्धती अशा गोष्टी आलेल्या आहेत. साबुदाणा त्या काळात नव्हता, बरोबर आहे ना. आम्ही आदल्या रात्री बकेटभर भिजवून ठेवतो, उद्या उपवास आहे म्हणतो. शक्यतो काळा हेवी असतो खूप. हलकं घ्यायचं म्हणजे फळ खायचे, दूध प्यायचं, देशी गाईचं. आम्हाला देशी गाई डोळ्याने दिसत नाहीत आजकाल. तर ह्या पद्धतीनं जर का खरोखर त्या काळात ज्या पद्धतीने उपवास केले जायचे, उपवास म्हणजे काय असतं? शरीराला यातना असतात, आपण यातनाच देत नाही. गेला म्हणते बोंबलत, देवासाठी करतोय तो समजून घेईल, त्याच्यातून माझ्यात अंडरस्टँडिंग आहे म्हणते. तुम्ही देवावर उपकार नाही करत आहे. हा पायंडा तुमच्या शरीरासाठी राखून दिलेला आहे. पोटात भूक लागणं गरजेची असते. भूक लागल्यानंतर पेशी खवळतात आणि ते शरीरातले टॉक्सिन्स खायला सुरुवात करतात. एक सिंपल लॉजिक असतं. तर अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. कपड्यांच्या गोष्टी, जीन्स फार पॉप्युलर आहे. तुम्हाला माहिती आहे का जीन्सची निर्मिती कशी झाली होती? कामगारांसाठी बनवला होता तो, खाणकामगारांसाठी, फाटू नये कपडा लवकर म्हणून. आज तो फॅशन झाला. अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. पिझ्झा गरिबांचं खाद्य, इटलीमधले भिकारी लोक खातात. आपल्या इथे ते लोक 100-100, 1000-1000, 2,000 रुपये देऊन पिझ्झे खातात. म्हणजे आम्ही ज्या गोष्टी करतोय त्या खरोखर प्रासंगिक आहेत का? त्या खरोखर अनुरूप आहेत का? हा साधा प्रश्न आम्ही स्वतःला विचारू नये. किराणा दुकानावर वाईन जर का भेटणार असेल तर काय म्हणावं आता? त्याची शरीराला खरंच गरज आहे का? मी तो म्हणतो पाणीसुद्धा जास्त पिऊ नका, अनावश्यक कशाची गरज नाही. तुम्ही डॉक्टरकडे जा, डॉक्टर म्हणतो बघा ॲलोपॅथी आणि आयुर्वेदमधला फरक एकच समस्या असते. डॉक्टर म्हणतो पाणी कमी पिता, 4-5 बकेट पाणी पित जा रोज. सांगून देतो तू 3 लिटर 2 लिटर लिहून देतो. बरं तुम्ही पाणी का पित नाही हो? कारण की तहान लागत नाही. अरे समस्या पाणी पित नाही हे नाही आहे, समस्या तहान लागत नाही ही आहे. तुम्ही जर का एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरजवळ गेला तर तो म्हणते तुम्हाला तहान लागत नाही, तुम्ही अमुक गोष्टी करा, तुम्हाला तहान लागेल आणि तुमच्या शरीराला आवश्यक तेवढं पाणी तुमच्या शरीरात जाईल. जबरदस्तीनं पाणी पिणे हे कुठला इलाज नसतो. तहान लागल्यावर पाणी पिणे ही प्रकृती आहे, जबरदस्तीने पाणी पिणे ही विकृती आहे. सद्गुरू सांगतात की पाणी जर का तुम्हाला असं वाटतच असेल की मी कमी पिलो आज, तर रात्री झोपताना अर्धा कप पाणी प्यायचं, म्हणजे अर्धा कप होऊन जाईल बॅलन्स. कोणी वाघाला जंगलात जात नाही शिकवायला की तू कमी पाणी पितोस रे, तू थोडंसं ना पाणी पी जास्त. प्राणी कसे जगतायत
वाघाला कोणी झोपायला शिकवत नाही, हरणांना कोणी झोपवायला शिकवत नाही, सशाला कोणी शिकवत नाही. माणसाला का शिकवावं लागतं की तू इतकं पाणी पी, तो डाएट चार्ट घेऊन का बसतो? खाया प्यायची अक्कल नसेल तुम्हाला, तुम्ही माणूस म्हणायच्या लायकीचे आहात का? ते डॉक्टर लिहून देणार तुम्हाला काय खायचं काय प्यायचं. अरे भूक लागल्यावर खायचं, जठराग्नी प्रदीप्त झाला एकदम पेटला की जेवायचं, थोडीशी जागा पोटात खाली ठेवायची, ताण लागल्यानंतर पाणी प्यायचं. साधं लॉजिक आहे. आपल्या शास्त्राने त्याला थोडासा पायंडा रचून दिला की जेवणाच्या नंतर पाणी पिऊ नये, जेवणाच्या आधी पाणी पिऊ नये, जेवणानंतर किती पाणी प्यावं, अशा पद्धतीचा एक पायंडा रचून दिलाय. पण आम्ही प्रकृतीशी समरस होण्याच्या ऐवजी जर का आम्ही ॲलोपॅथीशी स्वतःला समरस करतोय की डॉक्टर सांगतात, तुमचं जीवन अख्खं डॉक्टर डिसाईड करतोय, डॉक्टर सांगतात. हे डॉक्टर कोण डोळ्यानं पाहिले नाहीत. ते अशी गोष्ट झाली की चार चौघात काय वाटेल, चार चौघ काय म्हणते, ते चार चौघ कोणच पाहिले नसतात की ते चार चौघ कोण आहेत. मला दिसले तर मी एखाद्या खोलीत बांधून मारून झालं मी चार चौघ. तशा पद्धतीचा डॉक्टर झाला, डॉक्टर भूत झालाय. डॉक्टर हे नाही म्हणतो. डॉक्टर भाताबद्दल तुम्हाला सांगतो, भात तुम्ही आज कुणाही मोठ्यातल्या मोठ्या ॲलोपॅथीच्या डॉक्टरकडे जा, त्याला सांगा तो म्हणते भात खाणं बंद करा. भातावर फार राग. आणि मध्यंतरी एक 10 वर्षाअगोदर तर भातावर इतका राग होता डॉक्टरांचा, त्या डॉक्टरची ढेरी त्याच्या पट्ट्यावर पडती आणि तो सांगते भात खाऊ नका, वजन वाढत, तू को नको खाऊ. हा, त्या बाबा रामदेव सोबत आर्ग्युमेंट करायला एक एमचा हे आला, डॉक्टर आला, त्याचे गाला लटकलेले, त्याला चष्मा लागलेला, ढेरी त्याची सुटलेली, तो रामदेव बाबांना प्रश्न विचारतोय. रामदेव बाबा फिट त्याच्याच वयाचे, त्याच्याच समोर बसलेले, फरक स्पष्ट दिसतोय, तरी सुद्धा आम्ही ॲलोपॅथीकडे जातोय. भातावर फार राग होता, भात खाऊ नका, भात खाऊ नका. डॉक्टर वंदना शिवा नॅचरोथेरपिस्ट आहेत, त्या सांगतात की वरण भातासारखा आहार नाही. भात खाल्ल्यानं आजार झाले असते ना, सगळं कोकण बिमार असतं, सगळं केरला बिमार असतं, सगळं गोंदिया बिमार असतं. हे कोण आणलंय? हे खाऊ नका, ते खाऊ नका, ह्याच्यात कॅलरी आहेत, त्याच्यात कॅलरी आहेत. सगळ्यात सम्यक आहार, सम्यक आहार बौद्ध आणि जैन या लोकांच्या आहारामध्ये याचा उल्लेख असतो, सम्यक आहार. जैन तर ओंजळीभर खातात, म्हणजे मुनी जे असतात ते ओंजळीभर खातात. मग इतकं आम्हाला प्रगल्भ आमचं जर का परंपरा आम्हाला दिलेली आहे, एवढी प्रगल्भ आम्हाला जर का संस्कृती भेटलेली आहे, तरी सुद्धा आम्ही त्या विचारवंतांच्या म्हटल्यानं काय ऐकायचं ज्यांना आमच्या धर्मातला ध सुद्धा माहीत नाही. आम्ही का ऐकायचं की शिवाजी महाराजांच्या सैन्यात 57% मुसलमान होते. आला विषय तिथंच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या दिवशी तुम्ही कागद मागाल ना, शिवाजी महाराजांनी म्हणे अफजल खानाच्या कबरीला दिवाबत्तीची सोय केली. तुम्हाला सगळ्यांना खरं वाटते महाराज उदार होते. तुम्हाला वाटते का की शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कोथळा काढला, कोथळा काढून त्याला काढल्यानंतर त्याच्या कबरीवर दिवाबत्तीची सोय केली असं? अशी एकही सनद अस्तित्वात नाही. ज्याही वेळी एखाद्या मंदिराला तुम्ही दिवाबत्तीची सोय करता, त्याची रीतसर सनद बनते. ती सनद पुढे चालू ठेवावी लागते. म्हणजे ती शिवाजी राजांची सनद शंभूराजांनी चालू ठेवली असती, शंभूराजांची सनद पुढे राजाराम महाराजांनी कंटिन्यू केली असती, राजा महाराजांची सनद शाहू महाराजांनी कंटिन्यू केली असती, आणि अशी सनद आपल्याला एक तरी आढळली असती ना हातात. जसं की इथे वडूला महाराजांची समाधी आहे शंभूराजांची, त्याची सनद आहे ढगोजी मेघोजी आणि धर्माधिकारींच्या नावाने. मग अफजल खानाची सनद कुठे गेली हो? महाराजांनी अफजल खानचं थडगं बांधलं नाही, ते रंजक कथा आहे. शिवाजी महाराजांनी शिवभारतमध्ये जर का उल्लेख पाहिला तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाला वाघनखं सुद्धा मारली नाहीत, लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी सरळ कट्यार घातलेली आहे त्याच्या पोटात आणि झटपट झाली नाही, महाराज गेल्या गेल्या कट्यार खुपसलेली आहे. शिवभारतमध्ये लिहिलंय, शिवभारत महाराजांचे समकालीन ग्रंथ आहे की महाराज शामियान्यात गेले, शामियान्यात गेल्यानंतर शिवी हासडली अफजल खानाला, कट्यार काढून त्या पोटात वार केला, कोथळा हाताने बाहेर काढला आणि ती कट्यार त्याच्या मणक्यापर्यंत गेली, इतकं वर्णन आहे. आणि नंतर त्याचं मुंडकं संभाजी कावजीने मारलं आणि त्याला गळावर पाठवलं आणि त्याचं धड तिथे कबर तिथं खाली पुरलं आणि त्याला म्हटलं इथं पुरलं भाव्या तुला, ह्याच्या पुढे कोणा हिंमत करायची नाही. अरे तो शिरस्ता घालून दिलाय महाराजांनी की आमच्यावर चाल करून आला, कापून इथं हे करू पुरू तुम्हाला. आम्ही त्याचा देव केला. 1900 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे तिथं अनधिकृत. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे वन विभागाला की ते अनधिकृत बांधकाम पाडा, नाही तर तुम्हाला वनात पाठवू. तरी वन विभागाची हिंमत झाली नाही, कोणाची माय व्याली नाही की ते अफजल खानाचं थडगं पाडतील तिथं. कारण ते थडगं आहे 10 बाय 10, तर तेवढं राहू द्या. 1900 स्क्वेअर फूटचं बांधकाम केलंय तुम्ही आणि हिंदूंच्या पैशावर. ते दान कोणी दिलंय तिथं? हिंदूंनी दिलंय. लाज वाटायला पाहिजे आपल्याला. उदात्तीकरण करायचं की महाराज शत्रूंबद्दल फार उदारमतवादी होते, बघा त्याला हे केलं. अरे त्याला मारलंय महाराजांनी. इथं भगिनी बसलेले आहेत म्हणून मी राजवाड्यांची उल्लेख सांगत नाही.
राजवाड्यांनी तर भयंकर उल्लेख केलाय. 91 कर्मी बकरेत लोखंडाची मेख मारली होती महाराजांनी त्याच्या पार्श्वभागात आणि शामियान्यात फिरवला होता. अपमान केला होता त्याचा, अपमान शंभूराज आपल्या शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा. स्वतःच्या 64 बायका मारून आलेला होता तो. त्याच्यासाठी महाराज कबर बांधतील का हो? मुळात जेव्हा कोणी म्हणतं की महाराजांनी दिवाबत्तीची सोय केली, कार्यक्रम होऊ द्यायचा, त्याला भेटायचं म्हणा, सनद दाखवा साहेब. काही लिहिलं असेल ना की तुम्हाला महाराज स्वप्नात आले रात्री, महाराजांनी सांगितलं की मी बाबा कबरीला हे बांधून दिलं होतं, सनद दिली होती. स्वप्नात आलेले इतिहासकार आम्हाला चालत नाहीत. कागद मागायला शिका, संदर्भ मागायला शिका. कोण लिहिलंय, कुठे लिहिलंय. तुकोबांची एखादी ओळी तुम्हाला फेकून मारल्यानंतर आता तुम्हाला सांगतो, गजानन महाराजांवर टीका करताना मिटकरीनं दीक्षाभूमीवर एक हे म्हटलं होतं, अभंग म्हटला होता तुकोबांचा. ओढूनी तंबाखू काढेल जे धुर, जळेल ते घर तेने पापे. कोणावर टीका केली होती? गजानन महाराजांवर. की असा चिलीम फुकणारा बाबा असतो का? तुकोबांनी सांगितलंय ओढूनी तंबाखू काढेल जो धुर, जळेल ते घर तेने पापे. लोकांना खरं वाटतं ना, हो राव तुकोबांनी म्हटलं. तुकोबा शब्द प्रमाण आहे, लक्षात घ्या. तुकोबा म्हणजे जगातले सगळ्यात मोठे विद्वान मानतो मी त्यांना, सगळ्यात मोठे तत्वज्ञ माऊली आणि तुकोबा. आणि माऊलींबद्दल तर तुकोबांनीच गौरवोद्गार काढले, पायाची वाहन पायीवर. तर त्या तुकोबांचं जर प्रमाण भेटलं तर आपल्यासारखे लोक येतात ना. पण लक्षात घ्या, गजानन महाराजांच्या चिलमेत तंबाखू नसायचं. ओढूनी तंबाखू काढेल जो धुर. तंबाखू 17व्या शतकात आली भारतात आणि 17व्या शतकात बाहेरून भारतात आलेली त्या तंबाखूवर टीका केलेली आहे. महाराजांच्या चिलमेत गांजा असायचा. आता मी गांजाचं इथे उदात्तीकरण करत नाही, पण अथर्व वेदामध्ये गांजाबद्दल 42 नावं दिलेली आहेत. विजय म्हटलेलं आहे. विजय म्हणजे किंग ऑफ ऑल हर्ब्स. प्रिया मिश्रांचं 1 तासाचं भाषण आहे याच्यावर. तुम्हाला सांगतो, 1885 मध्ये भारतात गांजा बंद झालाय. इंग्रज सरकारनं बंद केला आणि त्याच वर्षी दारू आली. योगायोग पहा, त्याच वर्षी दारू आली आणि त्याच वर्षी औषधी सुद्धा आल्यात भारतात. हे खूप मोठी कॉन्स्परसी आहे. तुमच्या धर्माबद्दल तुमच्याच मनामध्ये इतका द्वेष निर्माण करायचा की आज ते नागा साधू ते गांजा जे ओढतात ना, आपलीच लोक म्हणतात अरे ते गंजेडी झाले, त्यांना काय तुम्ही हे म्हणतात. नागा साधूंची खूप मोठी परंपरा आहे. तोंड उचकटण्याच्या आधी थोडासा विचार करा. साधा विषय नसतो तो. एक नागा हा स्वतःचं पिंडदान करून नागा बनलेला असतो. स्वतःचं पिंडदान करून, त्याला काही नसतं. कुंभमेळ्यावर टीका, इतक्या घाणघाण टीका वाचल्यात मी अलीकडे कुंभमेळ्यावर. अरे आपला वारकरी संप्रदाय तिकडून आलाय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष बोलला गहनी प्रती. गहनी प्रसादी निवृत्ती दातारा ज्ञानदेव सारस उजविले. त्या आदिनाथापासून जो आपला वारकरी संप्रदाय आलाय, तुम्ही त्या लोकांवर टीका करताय. ती त्यांची परंपरा आहे. तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल. शैव संप्रदाय काय आहे, ते का भस्म लावतात, ते का गांजा ओढतात, ते तुमच्याजवळून काही घेऊन जातात का, तुमच्या खिशातले पैसे काढतात का, कुठून येतात बिचारे माहित नाही, कुठं जातात माहित नाही. ती आपली परंपरा आहे. हजारो लाखो वर्षाची परंपरा आहे. ती ठेवा. उगाच काहीतरी कोणतरी लिहितंय, कोणतरी बरडतंय. मध्यंतरी आमचे बच्चूभाऊ कडू, त्यांना म्हणे दूध पाजा, आमचा शेतकरी मरतोय. तुला आता शेतकरी दिसले? तुम्हाला सांगतो, 1200 कोटीचं बजेट निघालं होतं त्या वर्षी नागा साधूंचं, कुंभमेळ्याचं. तिकडे 1200 कोटी खर्च केले आणि आमचा शेतकरी मरतोय. आणि त्याच वर्षी 750 कोटीचं हजचं बजेट निघालं होतं, हज यात्रेचं. मग बच्चू कडू सारख्या लोकांना शेतकऱ्यांचे प्रश्न हज यात्रेच्या वेळेस का दिसत नाही तो? आणि ते फक्त त्या वर्षीचं बजेट होतं. कुंभमेळा 12 वर्षातून एकदा येतो. एका वर्षी 750 कोटी. आतापर्यंत किती कोटी कॅल्क्युलेशन करा हज यात्रेसाठी. बरं, ते हज यात्रेची सबसिडी जाते कुठं? आपल्याला भेटते का? अहो, ते विमानाच्या तिकिटाची सबसिडी असते, ती तिकडे जातीये. आणि आम्ही जो इथं 1200 कोटी या नागा साधूंना दिलाय, तो रेव्हेन्यू आमच्या भारतात राहिला. तिथं स्टॉल लागले, ते आमच्या लोकांचे लागले. तिथं विकल्या गेले, ते आमच्या लोकांचं विकल्या गेले सामान. तिथं खरेदी विक्री झालेली आहे, तिथं वेळ झालाय. आणि त्या 1200 कोटीतून 4200 कोटीचा रेव्हेन्यू दिलाय गव्हर्नमेंटला. 4200 कोटीचा. कॅल्क्युलेशन तरी येतात का आम्हाला? आणि तिथं आम्हाला सुचतंय की बाबा शेतकऱ्यांना, आपण म्हणतो अरे हो राव, शेतकऱ्यांना पैसे नाही दिले, नागा साधूला दिले. आणि हाफ सबसिडी काय तुमच्या घरातून गेली का? मुस्लिम वक्फ बोर्ड नावाचा एक प्रकार चालतो. काय गरज आहे मुस्लिम वक्फ बोर्डची? संविधानानुसार देश चालतो, तुमच्यासाठी वेगळं वक्फ बोर्ड कशाला पाहिजे रे? त्याला दरवर्षी बजेट वाढतंय त्याचं वक्फ बोर्डाचं. बरं, त्यांना मानधन देते सरकार, मंदिरं सरकारच्या ताब्यात आणि मानधन त्यांना.
हे तुम्हाला दिसतं का शेतकऱ्याच्या समस्येच्या वेळेस, की मौलानांना कशाला मानधन पाहिजे, पादऱ्यांना कशाला मानधन पाहिजे? पादरी म्हणजे ते फादर लोक त्यांची, त्यांना पादरी म्हणतात, त्याला आपण काय करावं, नावं अशी असतात साल्यांची. आता आपल्या पंडितांना आहे का मानधन? आपण तर ब्राह्मणाला एवढं पाण्यात पाहतो ना, की साला आजकाल तर म्हणते बाबा ब्राह्मणांच्या हातून पूजा सुद्धा करू नका. नका करू ना, तुम्ही करा घरात बसून, पण करा, गरजेचं आहे. ह्या आपल्या पद्धती आहेत, ह्या आपल्या परंपरा आहेत. आपल्यावर गर्भसंस्कार होणं गरजेचे आहे. आजकालच्या मुलांवर काय गर्भसंस्कार होत आहेत? आई जर का पोरग पोटात असताना गजर पाहिजे तर पाहत असेल तर पोरग बोंबलतच बाहेर निघणार ना, आणि घरातले हँडपंपच उघडत फिरणार. काय बघायचं, काय अनुभवायचं? आपल्याच्यात गर्भसंस्कार खूप मोठा विषय होता, लक्षात घ्या. त्या काळात तुम्हाला माहिती आहे ना, सावली सुद्धा पडू देत नव्हते, ग्रहणात बाहेर जाऊ देत नव्हते. ग्रहणात बाहेर जाऊ देत नाहीत म्हणून ह्या, आता शिवाय येतात तोंडात, पण काय, ह्या मूर्खांनी काय केलं की बायांना ग्रहण पाहायला लावलं कोरोनाच्या काळात. अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले. त्या कोरोनाला मेल्या तर चालतील, पण अंधश्रद्धा संपली पाहिजे, यांना ग्रहण दाखवा. इतके उलट्या डोक्याची लोक ही आहेत. स्मशानात पार्ट्या करतात. अरे करा ना तुम्ही स्मशानात पार्ट्या, मुर्दे खा, आमच्या काय बापात चाललंय. पण आम्ही ज्या आमच्या पद्धती, आमच्या ज्या वाडवडिलांनी ज्या घालून दिल्या त्याच्यावर काहीतरी लॉजिक होतं. अशुभ असतं, ग्रहण कोणाला आवडणार नाही? नव्हत्याचं म्हटलं, तुम्ही नाही गेलं बाहेर तर काय पडतं. आणि जर मग खूप गरज पडली असेल, जर तुमचं क्रमप्राप्य असेल, तुम्हाला तुमच्या प्रारब्धात लिहिलेलं असेल तर जा, मग ईश्वरावर अवलंबून राहा. ईश्वर प्रणिधान नियमांमध्ये एक आम्हाला वाक्य शिकवलं जातं, ईश्वर प्रणिधान म्हणजे शौच आहे, त्याच्यामध्ये संतोष आहे, आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे मी जेही करतोय ते ईश्वराचं नाव घेऊन करतोय, ते ईश्वरासाठी करतोय, ईश्वराला साक्षी देऊन करतोय. हे ईश्वर प्रणिधान आम्हाला समजून घेतलं पाहिजे काय आहे. जेही मी करतोय ते ईश्वरासाठी करतोय. माझा जो कोणी ईश्वर असेल, ज्या कुठल्या देवाला तुम्ही मानत असाल त्याच्यासाठी मी करतोय. तर अशा पद्धतीने ह्या सापळ्या आपल्याला फसायचं नाहीये. धर्मद्रोह, अंधश्रद्धा काही नसते. सगळ्यात मोठी अंधश्रद्धा ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आहे. बाप मेला, आता पैशासाठी भांडणं सुरू आहेत त्यांच्यात, आणि हे आपल्याला शिकवतील नैतिकता. माहित आहे ना तुम्हाला, अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये भांडणं सुरू आहेत. आता त्या समितीकडे जो पैसा आहे ना, दावा टाकला त्यांनी कोर्टात, एकामेकाच्या बोकांडी बसलेले आहेत ते, आणि हे आम्हाला शिकवतात की समाजात नैतिकता कशी असली पाहिजे. अरे तुमचा बाप गेल्यावर तुम्हाला नैतिक राहता आलं नाही, तुम्ही आम्हाला शिकवा आता नैतिकता काय असते. तुम्हाला एक संघटन सांभाळलं गेलं नाही, आणि तुम्ही समाजाला सांगता की नाही समाज नैतिक राहायला पाहिजे, समाज असा चाकोरीबद्ध चालला पाहिजे, समाजामध्ये अंधश्रद्धा असू नये. तुमच्या घरी येतं का हो कोणी सत्यनारायणची पूजा घाला म्हणायला? तुमच्या गळ्यात चाकू ठेवले ते ब्राह्मण लुटतात, हे ब्राह्मण लुटतात. अरे किती मंदिरात ब्राह्मण आहेत. मी अलीकडे एका मंदिरात जाऊन आलो देवीच्या, तिथं मातंड समाजाचा पुजारी आहे. म्हटलं का रे ब्राह्मणा, आमच्या भरोशावर राहतो दोन्ही, मी मागाव. किती मंदिरांमध्ये जंगम आहेत, तुम्हाला माहित आहे का? जंगम किती मंदिरांमध्ये. आपल्या तुळजापूरला काय कोण आहेत पुजारी माहिती आहे का तुम्हाला? तुळजापूरला देवीचं आपलं तिथं भोपे म्हटलं, ते मराठा समाजाचे लोक आहेत. ते प्रत्येक मंदिरात ब्राह्मण आहे, हे तुम्हाला कोण सांगितलं? किती ट्रस्टी ब्राह्मण आहेत हो. बालाजीच्या ट्रस्टवर ख्रिश्चन बसलेले आहेत, तुम्हाला माहित आहे का? तिरुपती बालाजीच्या ट्रस्टवर जगमोहन रेड्डीचा सासरा तो ख्रिश्चन आहे, तो बसवला यांनी. आणि ब्राह्मणाच्या हातात देश, अबे ख्रिश्चनाच्या हातात देश गेला. भारत सरकार नंतर सगळ्यात जास्त जर का जमीन कोणाकडे असेल इंडियन गव्हर्नमेंट नंतर, तर ख्रिश्चन मिशनरीजकडे आहे. आणि काय ब्राह्मणाच्या हातात देश आहे आपला देश, तर ख्रिश्चन मिशनरीच्या हातात गेला. सगळ्यात जास्त जमीन त्यांच्याकडे आहे. आणि त्यांच्याच शाळेमध्ये आमची पोरं शिकतात, जॉनी यस पापा, बरोबर आहे. ते शिकवतात खोटं बोलायला, ओपन युअर माउथ, नो पापा. साखर खाल्ली काय? नाही पापा, तोंडात साखराचं आहे. अरे काय शिकवतोय आम्ही आमच्या पोरांना? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीच्या. वाईट होतं का जॉनी शिकवायला पाठवलं आम्ही त्याला तिथं? नाही, इंग्रजी शिकली पाहिजे, काळाची गरज आहे. शिकू द्या ना, मी पण चांगला इंग्रजी बोलतो, मी एम ए इंग्लिश आहे. पण ते काळाची गरज, काळाला कोणाच्या बापाची गरज नसते. तुम्ही जगले काय मेले काय, कोणती भाषा चुलीत गेली का, त्याला काही देणे घेत नसते. जगात सगळ्यात जास्त बोलल्या गेलेली भाषा इंग्रजी नाही, मॅन्डरिन आहे. ती चायनात बोलल्या जाते. ती लोक मागे राहिली का, बारीकी डोळे आहेत त्यांना पण सगळं स्पष्ट दिसतं, दूरदृष्टी आहे त्यांना. जापनीज लोक पहा, तिथं इंग्रजीचा ही सुद्धा कोणी वापरत नाही. कोरियामध्ये इंग्रजी कोणाच्या वापराला समजत नाही, फ्रान्समध्ये समजत नाही, तरी सुद्धा त्या लोकांनी प्रगती केली. पण आमचे सगळे घोडे इंग्रजीवरच चालतात आणि इंग्रजीवरच नाचतात. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की पहिले माझ्या मुलाला माझ्या मातृभाषेतून चांगल्या पद्धतीचं उत्तम प्रकारे शिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्याला रामायण शिकवलं गेलं पाहिजे, त्याला महाभारताची मूल्ये शिकवल्या गेली पाहिजेत.
नंतर मग इंग्रजी आलं पाहिजे. इंग्रजीचा द्वेष नाही आहे, चांगली पुस्तकं मी तुम्हाला सांगतो, मी ती तुम्हाला सांगतोय, मी इंग्रजीतूनच वाचलंय. मी फार नास्तिक स्वरूपाचा माणूस होतो. माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसेल, काही जण जर फॉलो करत असतील तर. मी इंग्रजी पुस्तक वाचायचो. मी एखाद टोल वाचलं. मी वॅरन बुफे ऐकत होतो एकदा वॅरन बुफेला. वॅरन बुफे जगातले सगळ्यात मोठे आध्यात्मिक गुरु म्हणून संबोधले जातात आपल्या याच्यानंतर. कोणानंतर? आपले दलाई लामानंतर. तर वॅरन बुफेला ऐकत असताना वॅरन बुफे म्हणते, माय गुरु फ्रॉम इंडिया निसर्गदत्त महाराज, असा एक शब्द माझ्या कानावर आला. म्हटलं ह्याचे गुरु भारतात, निसर्गदत्त महाराज. मग मी निसर्गदत्त महाराजांच्या शोधात गेलो. तर मला खूप दिवसानंतर मी ज्यांच्याकडे राहायचो काही दिवस, चितळे म्हणून आहेत रमण चितळे, ते त्यांचे शिष्य सापडले. त्यांनी बघितले निसर्गदत्त महाराज म्हणजे 25x25च्या खोलीमध्ये पोरांना शिकवायचे, म्हणजे 10-15 लोक असायचे. त्यांनी शिकवलेला वॅरन बुफे जगात गाजला. पण आम्हाला इथल्या इथं निमकरोली महाराज माहीत नाहीत, निसर्गदत्त महाराज माहीत नाहीत, ज्यांचे पूर्ण जगात शिष्य आहेत. म्हणजे मग तेव्हा मला समजलं की बाबा हे असं आहे, इथून तत्वज्ञान जाते तिकडे. मग कर्माचा सिद्धांत आला. मग मला एका खूप मोठ्या व्यक्तीनं, माझे जवळचे मित्र व्यावसायिक आहेत, आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही गुरुजीफ म्हणून एक खूप मोठे तत्वज्ञानी आहेत रशियाचे, तुम्ही गुरुजीफ वाचले ना, एकदा अमृतानुभव वाचा. मग मी माऊलींचा अमृतानुभव वाचलं आणि मला समजलं की हे इथं बाप बसलाय. माऊली सगळ्यांचा बाप. आपण म्हणतो माऊली पण आहे बाप. त्याच्या माऊलींच्या वरते तत्वज्ञान नाही. म्हणून मी म्हटलं मगाशी की ते माऊलींना मंदिरात ठेवायची किंवा देवाऱ्यात ठेवायची गोष्ट नाही, माऊलींना डोक्यात घ्यायची गोष्ट आहे. मी म्हणतो बेडवर बसून वाचा, पण वाचा. विश्व उत्पत्तीवादाचा सिद्धांत उलगडत जातो अमृतानुभव वाचत असताना. पूर्ण विज्ञान निष्ठा आहे. तुम्हाला विज्ञानांचे दाखले हवे असतील तर. मग मी जेव्हा तिकडून इंग्रजीतून फिरून इकडे आलो, तर इकडे मी मराठीवर आलो. तेव्हा मला समजलं की इथे उत्पत्ती आहे आणि इथेच अंत आहे. म्हणून तुम्हाला माझी हात जोडून नम्र विनंती आहे की धर्मापासून लांब जाऊ नका. धर्मापासून लांब जाणाऱ्यांना स्वतःपासून लांब ठेवा. घरी आणा, चहा पाजा. एक शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या लोकांसोबत कसा व्यवहार करायचा. एक ब्रिगेड सिगरेट या संघटना असतात माहिती आहे तुम्हाला, त्याचे काही लोक आले, फार जुनी गोष्ट आहे, तेव्हा ते माऊलींचा विरोध करायचे. आता करत नाही, त्यांना माहिती आता झोडपतात लोक. मग त्यांनी एक मोहीम सुरू केली होती. ज्ञानेश्वर तुकाराम म्हणायचं नाही, नामदेव तुकाराम म्हणायचं. मग त्या मोहिमेअंतर्गत ते आमच्या जवळच्या वारकरी समाजाच्या एका माणसाचे वानखडे आडनाव होते, त्यांच्या घरी आले. पाटील माणूस गावचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता, पण वारकरी संप्रदायाचा. आता राष्ट्रवादीचा माणूस असल्यावर ब्रिगेडला अशी दालनं मोकळी होती. ब्रिगेड घुसली घरात त्यांच्या, आणि त्यांना मी बसलेलो होतो. मला त्यांनी सांगितलं तुम्ही काही बोलू नका म्हटलं होतं. आणि तेव्हा मी असा राहत नव्हतो. त्याच्यानं माझ्या देखत मी जीन्स हे करायचं घालायचं, तेव्हा ते बिंदास बोलत होते ते. आणि ते सांगत होते की आपल्याला एक काम करायचं पाटील, माऊलीला आपल्याला सबस्टिट्यूट द्यायचं म्हणे, त्यांना चेंज करायचं म्हणे आपल्याला नामदेव महाराजांपासून. आपल्याला ह्या समाजामध्ये जागृती निर्माण करायची आहे, असं करायचं तसं करायचं. त्याने चहा करायला लावला बायकोला, चहा पाजला. त्यांना म्हटलं माऊली तुम्ही चहा घेतला, आता लवकर निघा, इथून लवकर निघा, नाही तर पायताना हाणं नाही काय. हा व्यवहार अपेक्षित आहे. तुमचे संबंध बिघडवू नका, पण धर्म सोडू नका. का सोडायचा? का त्यानं सांगितलं म्हणून आपण आपल्या माऊलींचा फोटो काढायचा. मी एक धागा सुद्धा काढायला तयार नाही माझ्या घरातला, माझ्या गळ्यातला, माझ्या हातातला, कोणाच्या सांगण्यावरून. कोणी आपल्या उपऱ्यानं आपल्याला धर्म शिकवायचा नाही. आमचा धर्म माऊलींनी सांगितलेला आहे, आम्ही तो पाळणार. तुकोबा असो, माऊली असो, कोणाही व्यक्तीच्या बद्दल आपण धर्मद्वेषी त्यांचे उदाहरणं ऐकून घ्यायची नाहीत. आणि आपल्या मुलांना सुद्धा हे भविष्यात आपल्याला हेच संस्कार द्यायचे. तुम्ही एवढ्या वेळपर्यंत बसलात, माझं एक म्हणलं ऐकून घेतलं, त्यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद देतो, आभार मानतो आयोजकांचे, मंडळाचे. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला मी एक पुस्तक आणलेलं आहे, हिंदुत्व स्थिती आणि गती. ते मी स्वतः लिहिलेलं आहे. तुम्हाला जर का ते घ्यायचं असेल वाचायला, आणि त्याच्यामध्ये मी आजची परिस्थिती मांडलेली आहे हिंदुत्वाची, की आजची काय परिस्थिती आहे. आणि सगळ्यात मी आतापर्यंत जे बोललो याच्यापेक्षा खूप काही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही जर का इच्छुक असाल तर ते पुस्तक आवर्जून घेऊ शकता. 150 रुपये किंमत आहे त्या पुस्तकाची. धन्यवाद. जय श्रीराम.